प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत पास्टर मनोज तेलोरे या यूट्यूब चॅनलमध्ये. परमेश्वराच्या दयेने आणि कृपेने अद्भुतरित्या ह्या चॅनलचा वापर परमेश्वर करत आहे आणि अनेक लोकांचं जीवन या चॅनलच्याद्वारे, या वचनाच्याद्वारे आणि पास्टरांच्याद्वारे परमेश्वर करत आहे. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमच्या प्रार्थना विनंत्या त्या ठिकाणामध्ये तुम्ही सांगू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर नक्कीच शेअर करू शकता. तो व्हॉट्सअप नंबर जर लागला नाही, जर तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं असेल, इथली जर माहिती घ्यायची असेल किंवा जर काही प्रार्थना विनंती द्यायची असतील तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्या 4 नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि तुमच्या प्रार्थना विनंत्या नक्कीच देऊ शकता. परमेश्वराच्या दयेने कृपेने अद्भुत साक्षी घडत आहेत. आज देखील आपण काही साक्षी या ठिकाणामध्ये बघणार आहोत. एका बहिणीचा पास्टरांना फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की सकाळी ज्यावेळेस ती बहीण उठली तेव्हापासून तिच्या बाळाची कुठलीच हालचाल होत नव्हती आणि ते बाळाची हालचाल नाही हे बघून ती बहीण घाबरली आणि त्या बहिणीने पास्टरांना फोन केला. पास्टरांनी त्या बहिणीच्या बाळासाठी प्रार्थना केली आणि त्या बहिणीने साक्ष सांगितली की 10 मिनिटातच त्या बाळाची हालचाल होऊ लागली. आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आपल्या चर्चमधीलच भाऊ सनी आहे आणि त्याचा एक चुलत भाऊ आहे समाधान खैरे. त्याचं लिव्हर डॅमेज झालं होतं आणि लिव्हर ट्रान्सप्लांट करणार होते. त्यांची मिसेस, त्यांची पत्नीच त्याला लिव्हर ट्रान्सप्लांट करून देणार होते. त्यांच्या पत्नीचंच लिव्हर त्या ठिकाणामध्ये त्यांनी मॅच झालं होतं आणि ते व्यवस्थितरित्या सगळं ऑपरेशन व्हावं म्हणून त्यांनी पास्टरांना सांगितलं होतं. पास्टरांनी त्याच्या भावासाठी प्रार्थना केली आणि त्यांनी साक्षी सांगितली की कालच ते ऑपरेशन झालं आणि यशस्वीरित्या पूर्ण पार पडलं. दोघंही शुद्धीवर आहेत म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आपल्या चर्चमधीलच ब्रदर संदेश, मी त्यांना पुढं बोलवतो, मला धन्यवाद देऊयात. आपल्या शिल्हो चर्चमधीलच ब्रदर संदेश आंबेकर, 2 आठवड्यापूर्वी त्याच्या जीवनामध्ये एक घटना घडली आणि जे औषध होतं खोकल्याचं ते त्याच्याकडनं जास्त त्या ठिकाणामध्ये टेन्शनमध्ये पिल्या गेलं आणि ते पिल्यामुळं त्याला खूपच त्रास व्हायला लागला होता आणि त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. पण त्या ठिकाणामधून 2 दिवसांनी त्याला सोडल्यानंतर घरी आल्यानंतर त्याला पुन्हा त्या ठिकाणामध्ये त्रास होऊ लागला आणि मग तो त्रास होत असताना त्याला त्याच्या आईने वडिलांनी वेगवेगळ्या 2-3 हॉस्पिटल्समध्ये सोलापुरामध्ये नेलं पण कोणी त्याची परिस्थिती बघून त्याला ॲडमिट करून घ्यायला तयार नव्हतं आणि शेवटी 7 रस्त्यामध्ये एका हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलं. पण डॉक्टरनी सांगितलं की मेंदूवर परिणाम झालेला आहे, परिस्थिती फार गंभीर आहे आणि लगेच ICUमध्ये ॲडमिट केल्याशिवाय पर्याय नाही आणि त्याला ICUमध्ये ॲडमिट करण्यात आलं. आणि त्याच्या आई त्या ठिकाणामध्ये खूप रडायला लागली आणि रडत असताना त्याच्या आईने पास्टरांना फोन केला आणि पास्टरांना सर्व हकीकत सांगितली. पास्टरांनी त्या ठिकाणामध्ये संदेश भावासाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने अद्भुत कार्य त्या ठिकाणामध्ये केलं. 10 मिनिटातच त्याला ICUमधनं बाहेर काढण्यात आलं, जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आणि त्यानंतर 4 दिवसामध्ये पूर्णपणे बरा होऊन त्याला डिस्चार्ज देण्यात आलं. म्हणून सर्व गौरव आपण परमेश्वराला देणार आहोत. सिस्टर शोभा देवकळे सांगली या ठिकाणातून आलेले आहेत. मी त्या दोघा पती पत्नींना पुढे बोलवतो. प्रेज लॉर्ड. आज आपल्यामध्ये सिस्टर शोभा देवकळे सांगली या ठिकाणातून आलेले आहेत. त्यांचे पती देखील त्यांच्याबरोबर आलेले आहेत. त्यांना 2 मुलं आहेत. त्यांनी साक्ष सांगितली. दोघांचं पण ग्रॅज्युएशन झालेलं आहे. पण सगळे विभक्त पद्धतीने राहत होते. घरामध्ये कुठल्याही प्रकारचं शांती नव्हती, कुठल्याही प्रकारचा आराम त्या ठिकाणामध्ये नव्हता. भरपूर त्रासामध्ये असं हे त्रासून गेलेलं असं हे कुटुंब त्या ठिकाणामध्ये होतं. आणि 1 महिन्यापूर्वी पास्टर मनोज तेलोरे मिनिस्ट्रीज हे यूट्यूब चॅनल त्यांच्यापर्यंत पोहोचलं. परमेश्वराच्या अद्भुत वचनाने महान कार्य या कुटुंबाच्या जीवनामध्ये केलं आणि ते कार्याचं साक्ष घेऊन आज ते या शिल्हो कुटुंबामध्ये शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूरमध्ये आलेले आहेत. आणि त्यांनी आल्यानंतर सांगितलं की महिना झाला आम्ही वचन ऐकत आहोत आणि त्या वचनाचा परिणाम माझ्यावर, माझ्या कुटुंबावर, माझ्या मुलांवर इतक्या सुंदर पद्धतीने झाला की आमच्या जीवनामध्ये असं सगळं जे काही त्रास होता, जे काही टेन्शन होतं ते सगळं काही निघून गेलं आणि आम्ही आता सगळेजण परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आम्ही मिळून राहत आहोत, सगळ्या शांतीने राहत आहोत. हे साक्ष सांगण्यासाठी खास या ठिकाणामध्ये आलेले आहेत. सर्व गौरव आपण परमेश्वराला देऊया.
परमेश्वराच्या अद्भुत वचनाची, जे महान अद्भुत वचन आपले पास्टर घेऊन येत असताना आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो, स्तुती करतो, प्रभूला धन्यवाद देतो. गेल्या आठवड्यामध्ये घोडेगाव या ठिकाणामध्ये अतिशय चांगली सभा झाली. 6000पेक्षा जास्त लोक. आश्चर्य वाटलं की त्या चर्चमध्ये गेल्यावर एक छोटंसं चर्च आपल्या चर्चपेक्षा निम्म किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल, परंतु लोक खुर्च्यांची अपेक्षा करत नव्हती बसायला, तर अक्षय सरकून सरकून लोक बसत होते. कार्यालयामध्ये मोठं सभागृह कार्यालय त्या ठिकाणात होतं, त्याही ठिकाणात खुर्च्यांची व्यवस्था नव्हती आणि दाटीने लोक बसून देवाचं वचन ऐकत होते. परंतु एका परिवाराचं, एका कुटुंबाचं मला कौतुक वाटलं. एक परिवार मुंबईवरून मागं ते तळेगावला, आणि त्यांना पुन्हा कळलं की मीटिंग घोडेगावमध्ये, तर तळेगाववरून पुन्हा मुंबईवरून ते घोडेगावमध्ये आले. आणि आल्यावर त्या दोघी सिस्टर्स लोक आल्या आणि त्या म्हटले, आम्ही तुम्हाला हे सांगायला आलो की त्या दिवशी जसं येशूच्या मागे जमाव चालला होता तो कुठं आहे त्यांच्या कानावरती पडत होतं आणि ते लोक वचन ऐकायला तिथं पोचत होते. आमची देखील तीच बुक आहे. जेव्हा जेव्हा आमच्या कानावरती बातमी पडती ही सभा इथं आहे, तर आम्ही त्या ठिकाणी काही पण करून पोचत असतो. मला नवल वाटलं हे लोक एवढे भुकेले तानेले, बरं एज्युकेटेड लोक, बरं का, चांगले सगळे लोक, असे काय अशिक्षित अडाणी नाही. त्यातली एक बहीण ती म्हटली माझी साक्ष सांगा. मी तुम्हाला थोडक्यात त्याची साक्ष सांगितली, तर ते म्हटलं नाही, मी जसं लिहून दिलं तशीच तुम्हाला साक्ष सांगायला पाहिजे. मग त्याने, आणि खरं सांगणं पण गरजेचं, म्हटले लोकांना ऐकून उत्तेजन मिळू द्या. जे मंदिराच्या बांधकामासंबंधाने मी म्हटलं नव्हतं ना, ॲटलिस्ट एक खेळा जर मंदिराच्या बांधकामासाठी तुम्ही दिला, तर तो खेळ्याची नोंद, जसं दावीद मंदिर बांधताना खेळ्याची नोंद झाली, तशी तुमची नोंद होणार. आणि तिला इतका मोठं एक्साइटमेंट मिळाली. आणि मग तळेगावला ज्यावेळेस ते सभेला आले, तर येताना 50,000 रुपये घेऊन आले ते रिटायरमेंटचे. ते म्हटले लोकांना सांगा मी माझा खेळा दिला, माझा खेळा दिला. लक्षात घ्या, परमेश्वर त्याचं काम अद्भुत रीतीने पूर्ण करून घेत असतो बरं का. त्याला कुठल्याही प्रकारचे रिस्ट्रिक्शन, बंधनं नसतात. चर्चचं बांधकाम अजून इतका वेग पकडला नाही, पण त्याच्यापेक्षा प्रचंड वेग लोकांच्या देण्याचा वेग आहे. गेल्या आठवड्यात पण कोणतरी सिस्टर येऊन गेल्या, कानातलं नवीन कोरं कानातलं आहे, दिले देऊन गेले. ते काही संबंध नाही, फक्त वचन ऐकतात आणि वचन ऐकल्यावर देव त्यांच्या जीवनामध्ये बदल करतो. कित्येक साक्षी आहेत, जी कुटुंब उद्ध्वस्त झाली ती कुटुंब देवानं स्थापित केली. आता जसं एक परिवार इथून आला तेव्हा विस्कळीत झालेलं कुटुंब होतं, पण देवाच्या वचनाने आम्हाला एकत्र आणलं. अशा अनेक कुटुंब आहेत. देव टाकळीला गेल्यानंतर त्या ठिकाणात लोक वाटच पाहत होते, आणि त्यातले या व्यक्तीच्या जीवनात फार मोठं, म्हणजे तुमचं एवढं वचनाने याच्या जीवनात काम केलं, तर तो व्यक्ती सांगायला लागला, माझा दवाखाना कोण असेल तर पास्टर तेलोरी. मी कधी आजारी पडलो तर त्यानं, मी माझा दवाखाना बंद केला. जेव्हा जेव्हा मला प्रार्थनेची गरज वाटती तेव्हा त्याची बायको सांगायला लागली, अहो ते हॉस्पिटलकडे जाण्याच्या ऐवजी फक्त त्या ठिकाणात एक व्हॉट्सअपवर मेसेज सेंड करतात, आणि व्हॉट्सअपवरचा मेसेज सेंड करून ओके आलं की माझा नवरा बरा होऊन जातो. हॉस्पिटल बंद झालं म्हटलं. धन्य तो देव ज्याची आम्ही भक्ती करत आहोत, ज्याच्या नावामध्ये इतकं अलौकिक सामर्थ्य आहे. लक्षात घ्या, आम्ही साधे सुधे लोक नाही, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये त्याच्या बरोबर चालणारे लोक आहोत. जगापासून वेगळं आणि परमेश्वराच्या सानिध्यामध्ये वाढणारं जीवन. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, जास्त लक्ष देवाकडे लागलं जाऊ द्या, कोणाकडे लक्ष लावू नका. सगळ्यामध्ये मूलवान कोण असेल तर फक्त येशू आहे, आणि त्याच्या जवळ जाण्यासाठी धडपड. बरं, समय पण जास्त राहिला नाही स्वतःसाठी जगायला. आपल्या कुटुंबाचा, घराचा
प्रपंचाचा, एकमेकाचा विचार करणे इतका सुद्धा वेळ राहिलेला नाही. सगळं जगाची घडामोड पाहत असताना लवकर तो समय येणार आहे की ज्या समयामध्ये या पृथ्वीचा अंत निश्चित ठरलेला आहे. आणि तो अंत इतका जवळ आलेला असताना आम्ही का एकमेकासाठी जगावं, आणि मी म्हणतो स्वतःसाठी तरी का जगावं. आणि किती स्वतःसाठी जगला तर जाणार कबरेमध्ये ना. आणि कबरेमध्ये किती पण तगडा मनुष्य असला तर सगळ्याचं शरीर किडेच खाणार आहेत. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, आठवण येते नाही का आमच्या बहिणीची खुर्ची रिकामी तिथं, वाटलं का तरी असं काय होईल म्हणून. म्हणजे जिवंत असणारा माणूस आत्ता जिवंत आहे, पण दुसऱ्या क्षणाला तो तुम्हाला दिसेल याची खात्री नाही. इतकं जीवन क्षणभंगूर आहे. आणि अल्प क्षणभंगूर जीवन जर आम्ही ते आमच्यासाठी खर्च करत बसलो, किंवा आमच्या अंतःकरणामध्ये ज्या प्रभूला नको असणाऱ्या गोष्टी त्याच घेऊन आम्ही जगत राहिलो, पश्चातापाची पण संधी नाही हो, बदलण्याची पण संधी नाही. मग इतकं क्षणभंगूर नष्ट होणारं जीवन ह्याच्यामध्ये जर देवाला प्राप्त करून घेतलं तर सगळ्यात भारी गोष्ट केली आहे. बाकी कुठं लक्ष लावू देऊ नका. मला या दिवसामध्ये एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते की लोक देवाच्या वचनासाठी प्रचंड भुकेले आहेत. प्रचंड अशी भूक याच्या अगोदर मी कधी पाहिली नव्हती. एवढे वर्ष मी मीटिंग्स करतोय, पण आता जर पाहिलं तर कळतं की त्यांच्यामध्ये देवाच्या वचनाविषयीचं जे आकर्षण आहे ते भयानक आहे. म्हणजे त्यांना असं वाटतं की कितीतरी आम्ही ऐकावं, कितीतरी ऐकावं. 2-2, 2.5 तास बोलल्यानंतर सुद्धा लोक म्हणत्या आम्हाला असं वाटलं 5 मिनिटं झाली आणि संपलं. काय भूक आहे हो, काय तहान आहे. आणि देव मला तेवढं सांगण्यासाठी पण कृपा पुरवतो बरं का. ती एनर्जी, तसला जोश, तसला उत्साह, त्या लोकांना ते वचन सांगून पुन्हा त्यांच्याबरोबर बोलणं, त्यांच्याबरोबर शेअरिंग करणं, त्यांच्याशी संभाषण, त्यांच्या साक्षी तर एवढ्या साक्षी. एक बाई आली, ती म्हटली सर का मला बोलायचे पाळक साहेबांशी. ती आली, तुम्हाला माहिती का तुम्ही माझ्या बाळासाठी प्रार्थना केली होती. माझं बाळ, त्याचा श्वास बंद झाला होता, डॉक्टर म्हटले घरी घेऊन जा, श्वास बंद झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या लेकराला घेऊन मी बाहेर पडले आणि म्हटलं शेवटचा प्रयत्न म्हणून तुम्हाला कॉल करावा. आणि शेवटचा प्रयत्न म्हणून तुम्हाला कॉल केला. माझ्या बाळाचा गेलेला श्वास देवानं परत आणला. अहो हे प्रभू घडवतो, हे घडवतो बरं का. म्हणून सांगतो स्वतःसाठी आणि एकमेकासाठी जगू नका. काही व्हॅल्यूच नाही जगण्याला. माझ्यासाठी जगलो आणि एकमेकासाठी जगलो, एकमेकासाठी आयुष्य खर्च केलं ना तर त्याची किंमत शून्य होईल. पण देवासाठी जगणारे लोक मोलवान आहे. म्हणून शास्त्रामध्ये लिहिलं त्याच्या भक्ताचं मरण मोलवान आहे. कोण आहे भक्त? समर्पित जीवन ज्यानं जगलेलं आहे. म्हणून देवाच्या राज्यासाठी मी काय करतो ते महत्वाचं आहे. हे बाकीच्या गोष्टी काहीच अर्थ नाही हो. आम्ही आलो, बसलो, गेलो, प्रबोचन घेतलं, अमकं झालं, काही नाही. हे ते एक ट्रेडिशन झाली, एक पद्धत झालेली आहे. खरं तत्व आणि खरं सत्व कोणतं आहे? देवाच्या वचनावर आम्ही चालत राहणं. देवाच्या वचनावर चालत राहणं बरं का. आणि जो देवाच्या वचनावर चालतो तो देवाच्या वचनावर प्रेम पण करतो. देवाच्या वचनावर प्रेम करायला शिका. इतकं प्रेम करा, इतकं त्याच्या प्रेमामध्ये गढून जा ना. मी तर म्हणतो की उठल्यावर तुम्हाला देवाशिवाय करमलंच नाही पाहिजे. देव नाही, माझ्याबरोबर देव नाही, ही गोष्ट माझी श्वास रोखणारी गोष्ट आहे. नाकपुड्यातला श्वास तर त्याची देणगी आहे. माझ्याबरोबर देवच नाही तर श्वास नाही आहे. मला जास्त पुढे जायचं नाही, पण आज वाटतंय सांगाव का नाही सांगाव, पण वेळ कमी, पण हरकत नाही. डर के आगे जीत है. ती एक जाहिरात मला लई आवडली होती. डर के आगे जीत आहे. भीती तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे, परंतु भीतीच्या नंतर एक मोठा विजय असतो. भीती जगातल्या कोणत्याच व्यक्तीला सोडणार नाही, कोणालाच नाही, मला नाही सोडत ती. तुला काय वाटतं मी एवढा उपदेश करतो माझ्याकडे भीती नाही का? अहो तुमची जास्त भीती आहे मला. कधी तुमचे डोके फिरतील, काय फिरल डोकं सांगता येत नाही, आहे की नाही. कारण मी पण माणूस आहे, तुम्ही पण माणूस आहात.
सगळेजण भीतीमध्ये आहेत. परिवारामध्ये भीती आहे. आई वडिलांना लेकरांची भीती, लेकरांना आई वडिलांची भीती, पालकाला मंडळीची भीती, मंडळीला पालकाची भीती, सेवकाला परिवाराची भीती, परिवाराला सेवकाची भीती, मित्राला मित्राची भीती, काम करणाऱ्या व्यक्तीला जिथं काम करतो त्या ठिकाणामध्ये भीती आहे. आणि शास्त्रामध्ये ज्यावेळेस तुम्ही पाहता ना, त्या सगळ्या लोकांच्या जीवनामध्ये ही प्रचंड भीती. परंतु जो भीतीमध्ये अडकून पडतो तो आपलं जीवन संपवतो. आणि ज्या लोकांनी भीतीवरती विजय मिळवला, लक्षात घ्या, एकतर भीती तुम्हाला संपवते, भीती तुम्हाला डिप्रेशन मध्ये नेते, भीती तुम्हाला कुठलं तरी चुकीचं काम करण्यासाठी भाग पाडते, भीती तुम्हाला व्यसनामध्ये घेऊन जाते, भीती तुम्हाला आणि एक प्रकारचं आळशी बनवते, किंवा भीती तुम्हाला निष्क्रिय बनवण्याचं पण काम करते. परंतु भीतीवरती तुम्ही ज्यास विजय मिळवता आणि या भीतीमधनं तुम्ही बाहेर पडताना त्यास परमेश्वर त्याचं अद्भुत सामर्थ्य तुम्हाला दाखवत आहे. ऐका, क्रूसावर जाण्याच्या अगोदर येशू ख्रिस्ताला सुद्धा त्या क्रूसाची भीती होती. तो म्हटला नाही का, हा प्याला माझ्यापासून टळू दे, पण माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे. त्यालाही क्रूसावरती जाण्याची भीती वाटत होती. येशूला पण असं वाटतं का तुम्हाला भीती नव्हती? त्यालाही भीती होती, तोही घाबरला. ज्या अर्थी त्याची प्रार्थना होती, हा प्याला मजपासून टळू दे, त्या अर्थी त्या क्रूसावरच्या अपमानित मरणाची त्याला भीती आहे. आम्हाला पण भीती आहे. कशाची भीती आहे? अपमान होण्याची भीती आहे, कोणतरी बोलल याची भीती आहे, नोकरी जाण्याची भीती आहे, पती पत्नीमध्ये संघर्ष असताना नवरा सोडेल, बायको सोडेल, कुठंतरी भीती आहे. पोटामध्ये बाळ आहे, ते बाळ पोटामध्ये असताना आम्हाला असं वाटतं ते जगेल का नाही, वाचेल का नाही, याची पण भीती आहे. रोज तुमच्या जीवनामध्ये भीती आहे. आणि या भीतीला आणण्याचं काम करतो कोण? येशू ख्रिस्त जगामध्ये आला त्यास तो पहिल्यांदा म्हटला, देवदूतांनी सुवार्थ आणली, ती काय म्हटली? येऊ नका. म्हणजे येशू येतो आणि भीती, मग आणतो कोण भीती? सैतानाचं काम आहे तुमच्यामध्ये भीती आणणं. आणि तो तुम्हाला भीतीमध्ये जखडून ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि आता आम्ही गाणं पण नाही ऐकलं. काय गाणं होतं ते? क्यों तू डरता है तेरे लिए वो लढता. म्हणजे आम्हाला एक गाणं म्हणण्याची गरज का वाटली? कारण आम्ही भीतीमध्ये आहोत. आणि एक सुद्धा व्यक्ती या ठिकाणामध्ये अशी नाही की जिच्यामध्ये भीती नाहीये. साधे डॉक्टरचे रिपोर्ट, डॉक्टर जरी म्हटलं ना डोकं दुखायला लागलं आणि उद्या तुमचं स्कॅन करावं लागेल, अजून सापडतं का नाही सापडतं त्याच्या आधीच डिक्लेअर होतं, त्याच्या आधी फोन येतात रिपोर्ट नॉर्मल यावेत. पण त्यांना कुठं माहिती त्या लॅबचं आणि डॉक्टरांचं साठं लोट आहे, तो पर्सेंटेज खाणार आहे. बरोबर आहे का नाही? मेडिकल फील्ड मधले लोक, मला माहिती आहे, म्हणून मी जातच नाही डॉक्टरकडे. घरच्या घरीच डोकं दुखायला घरीच झोपतो, छातीत दुखायला लागलं आराम करतो, मान दुखायला लागली आराम करतो. जर दुखायला लागलं जर डॉक्टरकडे जा. पहिले म्हणते मशीनमध्ये घाला, 10,000 घालवा, आणि ते 10,000 घालून ते नंतर हो नॉर्मल आहे. आणि जो जसा मोठा विजय मिळत सगळं नॉर्मलच होतं, भीतीनं तुला उद्ध्वस्त करून टाकलं. आज आम्ही पाहणार आहोत ज्यास तुम्ही भीतीवरती विजय मिळवता आणि विजयानंतर ज्यास तुम्ही पलीकडे जाता, त्यास पलीकडे गेल्यावर जे अविश्वसनीय, म्हणजे ज्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, इतक्या महान आशीर्वादात तुम्ही पोहोचणार आहात. विश्वासच बसणार नाही, ज्याची तुम्ही कल्पना पण करणार नाही. भीती जे सगळं तुमचं वास्तव आहे, भीती वास्तव आहे बरं का, त्याच्यामध्ये असं काही नाही की तुम्हाला भीती नाही वाटत. मी लाख किती पण तुम्हाला मोठा भीतीचा उपदेश सांगितला ना, पण मला पण कधी कधी भीती वाटतेच हो. आता येतानाच गाडीमध्ये येताना जसं मी सोडलं, घोडेगाव सोडलं, गाडीमध्ये बसलो, मला डोकं ठेवता येणार इतकी माझी मान दुखायला भयानक, इतक्या वेदना की समजे ना आता काय करावं. मग तिथं लगेच माझ्या डोक्यामध्ये चक्र सुरू झालं. काहीतरी वाचलेलं असतं ना, बसल्या बसल्या त्या गुगलवर नको ते वाचत बसतो, आणि ते वाचल्यावर त्याच्यात गुगलवरती एकदा मी वाचलं होतं, ज्या वेळेस तुमच्या मणक्याला काही प्रॉब्लेम येतो, हे ते पाठीमागचं माकड हाड काय म्हणतात त्याला, मणका जो आहे तो, त्याच्यावर प्रेशर आलं की इथून सगळं दुखायला. लगेच माझ्या डोळ्यासमोर आला मानेला पट्टा, आता ते घालून प्रवास करावा लागणार आहे. घरी गेल्यावरती आता ट्रॅक्शन, अमक तमक, कुणाला दाखव, याने उडाव त्याने उडाव. भीती त्या ठिकाणामध्ये 2 मिनिटात त्या भीतीनं माझे सगळे विचारच बदलून टाकले.
आणि मला तर उपदेश द्यायचा, डर के आगे जीत आहे. उपदेश काय द्यायचा? आणि हा उपदेश माझ्याकडे बरेच दिवसापासून गोळत होता. इकडं सैतान मला दाखवतो भीती. काय भीती दाखवतो? अरे तुझं मनका आउट करून टाकलाय मी. आणि तो मला हे पण सांगायला, जास्त प्रवास आहे, इकडून तिकडून दणदण हलतं, मग मनक्याला कुठं काहीतरी झालं असेल, अमकं काहीतरी झालं असेल, तमकं काहीतरी झालं असेल. आणि बघा, जेव्हा सभा मीटिंग या सगळ्या गोष्टी येतात, तो सैतान एक प्रकारची भीती आमच्यामध्ये घालतो. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, जरी मी त्या अवस्थेमध्ये आलो, पण आता मी तुमच्या समोर उभा आहे, तर माझ्यामध्ये कुठल्या वेदना नाहीच आहे. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे भीती, त्यास तुम्ही थांबता, पण भीतीवरती मात करून पुढे जाताना त्यास ते गौरवी अद्भुत जीवन असतं. भीती येऊ द्या, भीतीदायक वातावरण निर्माण होऊ द्या. पहिलं शमूएल त्याचा 17वा अध्याय आणि त्याची 1 पासून 11 पर्यंतची वचन आपण वाचूया. पहिले शमूएल 17वा अध्याय आणि त्याची 1 पासून 11 पर्यंतची वचन. सगळ्याला माहिती पण वाचूया. डर के आगे जीत आहे, भीतीच्या पुढे विजय नक्कीच आहे. दावीद गल्ल्याताचा वध करतो. हा. पलिष्टी लोकांनी हा. युद्धासाठी हा. आपल्या सेना एकवट केल्या आणि यहुदा देशातील सोखो या ठिकाणी हा. जमून हा. सोखो व अजेका हा. यांच्या दरम्यान हा. अफस दम्मीन येथे छावणी दिली. हा. इकडे शौला ना आणि इस्रायल लोकांनीही एकवट होऊन एला नामक खोऱ्यात तळ दिला आणि पलिष्ठ्यांशी युद्ध करावयास सैन्य रचना केली. पलिष्ठी एका बाजूच्या पहाडावर उभे राहिले, पलिष्ठी उभे राहिले व दुसऱ्या बाजूच्या पहाडावरती इस्रायल लोक उभे राहिले. त्या दोन डोंगरांच्या मध्ये एक खोरे होते. तेव्हा गत एतला गल्ल्यात नामक एक महावीर पलिष्ठ्यांच्या छावणीतून बाहेर आला. त्याची उंची 6 हात एकवीत होती. त्याच्या डोक्याला एक पितळी टोप होता व त्यानं खवल्यासारख्या पट्ट्यांचे कवच अंगात घातले होते. त्या कवचाचे वजन 5000 पितळी शेकेल होते. त्याने पायात पितळी मोजे चढविले होते. कसलं वर्णन आहे. जर आता वाचल्यानंतर जस्ट एक समोर असणाऱ्या गल्ल्याताचं चित्र डोळ्यासमोर येतं. आम्हाला कापडी मोजे घातले तरी बसू वाटत नाही, यानं पितळी मोजे घालून फिरत होता. याची उंची तुम्ही पाहिली तर सगळं काही भीतीदायक वातावरण आहे. ऐका, तुमच्या जीवनामधली परिस्थिती अशीच आहे. काही वेळेस तुमच्या समोर रिपोर्ट्स असतात, काही वेळेस ऑफिस मधलं अशा प्रकारचं चॅलेंज तुमच्या समोर असतं. मला येतो कधी कधी कॉल, कंपनीतल्या बॉसनं सांगितलेलं आहे की आता तुमचं टार्गेट तुम्ही पूर्ण केलं नाही तर या आठवड्यामध्ये तुम्हाला आम्ही चॅलेंज करतो, हे टार्गेट पूर्ण करा, नाहीतर तुम्हाला कामावून कमी करण्यात येणार आहे. वातावरण भीतीदायक आहे. पोटामध्ये लेकरू आहे. डॉक्टर अनेक अकराळ विक्राळ गोष्टी सांगतात आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी वास्तव आहेत, त्याच्यामध्ये काही चेंजेस नसतं. मशीन दाखवतो त्या पद्धतीने सगळ्या घटना असतात. जसं गल्ल्याताचं वास्तव आहे, पायामध्ये मोजे आहेत, डोक्यावरती टोप आहे. तो कसला टोप आहे हो? पितळी टोप. काय साधं घातलं का त्याने? नुसती टोपी घातली असती कापडी तर म्हटलं असतं चला बाबा. अहो सगळं त्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत सगळं काही भीतीदायक आहे. तुमच्या जीवनामध्ये ही समस्या असणार आहे. तुमचं परिवार, तुमचं कामाचं ठिकाण, तुमचं शरीर, तुमचं कुटुंब, तुमची लेकरं, तुमचा नवरा, तुमचं भविष्य, तुमचं वर्तमान, हे सगळं तुमच्या समोर भीतीदायक असणार आहे. आणि अशा भीतीदायक वातावरणामध्ये तुम्ही जगत असताना गल्ल्याताचं काम तुम्हाला नुसतं घाबरवणं आहे. गल्ल्यात ना शौलाशी लढला ना त्यांच्या सैनिकाशी लढला, फक्त तो गर्जना करत रोज येत होता. आता खरंच जर गल्ल्याताला त्यानं मारायचं असतं ना, गल्ल्यातानं दहशत निर्माण करून या शौलाच्या पलटणीतले 15-20 लोक मारले असते तरी काही त्या गल्ल्याताला कोणी काही केलं नसतं, पण दहशत निर्माण झाली असती. परंतु गल्ल्याताला मारायचं नव्हतं, फक्त भीती घालायची होती. सैतान तुम्हाला मारत नाही, फक्त भीती घालतो. तो भीती घालायचं काम करतो.
कधी कधी तुम्ही रस्त्यानं जाताना अशा काही आकस्मिक घटना तुमच्या डोळ्यासमोर घडतात. चाललाय रस्त्यानं तुम्ही आणि एक मनुष्य अचानक चक्कर येऊन पडला आणि तिथं जागेवरती मेला आणि तुमच्या छातीमध्ये दुखतंय आणि तुम्ही मग तिथं गर्दी जमती. ती गर्दी काय सांगते, अहो छातीत दुखत होतं म्हणून तो मेला. तुमच्या छातीत दुखायला लगेच चालू होतं. याच्या आधी तुम्ही नॉर्मल होता. म्हणजे गल्ल्याताच्या पायातल्या मोजानं तुमच्यामध्ये दहशत निर्माण केली ना, तुमचं सगळं नॉर्मल होतं. आणि शास्त्रात तर लिहिलं, मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी मी कसल्याही अरिष्टाला भिना. मग पाठ केलं ना स्तोत्र, स्तोत्र पाठ केलं, तुमचं पाठ आहे, मग तरी तुम्हाला मृत्यूची भीती का वाटते? का तर तुम्हाला त्या मृत्यूच्या बंधनामध्ये अडकून रोज सकाळी उठल्यावर तो सैतान तुम्हाला दाखवत आहे, तू आजारी आहे, तू आजारी आहे, तू आजारी आहे, तू आजारी आहे, तू हालचाल करू नको, तू कोणाशी जास्त बोलू नको, तुझं हा अवयव निकामी होणार, तुझा तो अवयव निकामी होणार आणि मग तुझं बीपी वाढणार आहे, तुझं शुगर वाढणार आहे, हे होणार आहे, ते. अहो, हे सगळे पितळी असणारे मोजे आहेत. हे असं वातावरण असणार आहे. बरं, एवढं करून तुम्ही दवाखान्यामध्ये गेला, दवाखान्यात तर गल्ल्यात तिथं हजरच आहे. तो तुम्हाला ते वातावरण निर्माण करून तुम्हाला अजून जास्त प्रश्नामध्ये टाकणार आहे. पण आता या परिस्थितीमध्ये दाविदानं काय केलं ते आम्ही वाचणार आहोत. 17वा अध्याय आणि त्याचं 46 पासून वाचा. बरोबर, 46 वचन, 46 पासून काय. हा, आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. कुणाला माझ्या हाती देईल? परमेश्वर. कोण गल्ल्यात आहे? वाचा बरं, गल्ल्यात कोण आहे तिथं आधी सगळं. आता जे वाचलं, महावीर अमक तमक. तेव्हा गत येतला गल्ल्यात, गत येतला गल्ल्यात नामक एक महावीर. हा, महावीर कोण आहे होतो? महावीर कोण आहे गल्ल्यात? महावीर. आणि इकडं दावीद काय म्हणतो, या महावीराला कोण हातात देणार आहे? परमेश्वर. डर के आगे जीत है. जेव्हा भीती असते ना, तेव्हा तुमच्याकडे देव असणं गरजेचं आहे. आमेन. आता या लोकांना कुणालाच विश्वास नव्हता की परमेश्वर गल्ल्याताला माझ्या हाती देणार आहे. पण दाविदाला विश्वास होता. तो म्हणतो की परमेश्वर या महावीराला माझ्या हातामध्ये देणार. महावीर आहे, प्रॉब्लेम आहेत, समस्या आहेत, पण समस्येचं आणि योग्य पद्धतीनं नियोजन. लक्षात ठेवा, समस्येचं नियोजन करा, जीवनाचं नियोजन करू नका. आम्ही जीवनाचं फार नियोजन करतो. रिटायरमेंट झाल्यावर एवढे पैसे मिळणार, LIC चे एवढे, ह्याचे एवढे, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युएटी, अमक तमका. भीती आहे, हा आजार आहे माझ्याकडे, तो आजार आहे, सगळा पैसा आजारपणात जाणार आहे. पण ज्या वेळेस तुम्ही देवाकडे पाहता, देव काय सांग, दावीद काय म्हणतो, हा महावीर परमेश्वर माझ्या हातात देईल. भीती आहे, पण भीतीच्या पलीकडं एक व्यक्ती जी आहे ना, ती व्यक्ती तुम्हाला विजय देणार आहे. आमेन. आहे भीती तुमच्याकडं, गल्ल्यात आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा गल्ल्यात असणारच आहे. आणि गल्ल्याताची ताकद, गल्ल्याताचं सामर्थ्य हे तुमच्या नजरेला पडणारच आहे. अशी प्रार्थना करू नका. माझ्यासारखं असतं तर अशी प्रार्थना केली असते, देवा गल्ल्याताला बुटका बनव, एवढा मोठा गल्ल्यात तर मला हरवता येणार नाही. आणि माझी अशी पण प्रार्थना, देवा असे बुटके बुटके पाठव की मी ज्यांना देव नेहमी मोठे मोठे पाठवतो. मोठे मोठे प्रश्न कशासाठी माहिती का? त्याला दाखवायचं असतं, तू क्यों डरता है, आमेन. तेरे लिए वो लढता है. हालेलुया. तुला कुठे युद्ध करायचं आहे? शौलाला वाटलं मी युद्ध करणार आहे, त्यानं आतापर्यंत विजय मिळवले, आतापर्यंत एवढा मोठा शत्रू पाठवला नव्हता, आज शत्रू होता आणि तो शत्रू मोठा होता. पण देवाला दाखवायचं होतं, युद्ध मनगटाने नव्हे, युद्ध मी जिंकून दिलेलं आहे. तुला भीती का वाटती? तू तुझ्या मनगटाकडे पाहत आहे, तुझ्या उपलब्ध गोष्टीकडे पाहत आहे, तू तुझ्या सामर्थ्याकडे पाहत आहे, तुझ्या बुद्धीकडे तू पाहत आहे, तुझ्या ज्ञानाकडे तू पाहत आहे, तुझं फॅमिली बॅकग्राऊंड तू पाहत आहे, तुझं बोलणं तू पाहत आहे, तुझे विचार करणं तू पाहत आहे. आणि तुझ्या विचारानं विचार करतो. त्यास लक्षात ठेव, तुझे विचार तुला विजय देणार नाही. पण ज्यास तू फक्त एकच विचार करशील की माझा देव माझ्या संगती आहे, हाच विषय, हाच विचार तुला विजय देणार आहे. देवाचे प्रिय लोक, कितीही मोठा महावीर असला तर त्या महावीराला घाबरू नका. सगळ्यात मोठा वीर तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. शेवटच्या शत्रूला ज्यानं हरवलेलं आहे आणि तो तुम्हाला विजय देणार आहे. म्हणून लक्षात ठेवा. दावीद काय म्हणतो, वाचा परत आता त्या आज वचनामध्ये. परमेश्वर. आज कधी हो? आज. कधी? आज. बोला कधी? आज. रोजच्या दिवसामध्ये तुमचं वाक्य काय असलं पाहिजे? आज परमेश्वर. आज परमेश्वर.
भीतीपासून बाहेर पडायचं कसं? आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. कुणाला? गल्ल्यात. तुमच्या गल्ल्यात कोण आहे? तुमची नोकरी तुमच्या गल्ल्यात आहे. आज परमेश्वर मला मरायचं नाही, लगेच नोकरी नाही लागत. सगळ्यात सोपं काय माहिती का? मरणं. आणि मेलेल्या नावाच्या व्यक्तीच्या पुढे एक पाटी असते, जन्म आणि मृत्यू. पण जन्म आणि मृत्यूमध्ये जे पराक्रम करतात ना, त्यांच्या पाठीवर त्यांनी केलेला पराक्रम असतो. प्रिया, पराक्रम करा, असं लेच पेच जगू नका. आज परमेश्वर गल्ल्याताला तुमच्या हाती देणार आहे. आमेन. घाबरू नका. रोजच्या दिवसामध्ये उठल्यावर एकच वाक्य बोला, रोज सकाळी तो तुम्हाला भीती दाखवणार. रोज गल्ल्यात तिथं, आता तिकडे वाचा बरं, गल्ल्यात रोज येत होता का नव्हता? हा, तो उभा राहून हा. इस्रायल सैन्यास, त्याच्या आधी रोज येत होता असं प्रतिदिवशी. हा. तो उभा राहून इस्रायल सैन्यास मोठ्याने हाक मारून म्हणाला, हा. तुम्ही येथे येऊन हा. युद्धासाठी सैन्य रचना का केली? सैन्य रचना का केली? मी बलिष्ठी नव्हे काय? मी बलिष्ठ नव्हे काय? आणि तुम्ही शौलाचे नौकर ना? तुम्ही शौलाचे नौकर ना? तुम्ही आपल्यातला एक पुरुष निवडा. किती पुरुषाला हो? एक. लक्षात ठेवा, भीती आल्यावर तुमच्या संगती कोणीच नसतं, तुम्ही एकट्यानंच लढायचं असतं. हालेलुया. एकटे लढावर का? एक आजूबाजू माझी मदत करणारं कोण नाही. तुम्ही आयुष्यभर 38 वर्षाच्या दुखण्यासारखेच पडणार आहेत. माझी मदत करणारं कोण नाही, मला सोडणारं कोणी नाही. लक्षात ठेवा, ज्या सामूहिक विजय मिळवतो ना, त्या विजयाचं श्रेय आम्हाला येत नाही. ज्या व्यक्तिगत विजय मिळवतो ना, तो दावीद आहे. आणि दाविदासारखं आम्हाला व्यक्तिगत रीतीने लढायचं आहे. आमेन. तुमचं व्यक्तिगत विजन पक्क करा. आमेन. गल्ल्यात म्हणतो, तुमच्यातला एक जण एकट्यानं कुणीतरी यावं. कदाचित आज एक व्यक्ती ती तुम्ही असाल आणि तुमच्यामध्ये ती गल्ल्याची भीती आहे. पण भीतीला घेऊन जगणार का? भीती घेऊन तसंच जगणार का? रोजचा दिवस तसाच वाटचाल करणार का? गल्ल्यात रोज सकाळी उठून हेच काम करत होता. तुम्हाला पण रोजच्या दिवसामध्ये हाच प्रश्न असणार आहे. आणि तो प्रश्न तुमच्या व्यक्तिगत जीवनाशी असणार आहे. सगळ्या इस्रायल लोकांचा प्रश्न नाही, तो एका इस्रायल व्यक्तीचा प्रश्न आहे. एकानं यावं, एकानं लढावं. एक व्यक्ती, आज ती व्यक्ती तुम्ही आहात. आज तुमच्या घरामध्ये तो प्रश्न असेल, आज तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये तो प्रश्न असेल, तो तुमच्या कामातला प्रश्न असेल, तो तुमच्या शरीरासंबंधीचा प्रश्न असेल, ती तुमची आर्थिक बाब असेल, ते तुमचं मानसिक संतुलन असेल, तो तुमचा पती असेल, ती तुमची पत्नी असेल, तुमची लेकरं असतील. कोणतरी असं आहे की ज्या प्रश्नामध्ये तुम्ही पाहता आणि ते प्रश्न तुम्हाला डिस्टर्ब करत आहे. आणि रोज प्रश्न तुमच्या समोर उभे राहतात. एक दिवसापुरते मर्यादित नाही, रोजच्या दिवसामध्ये रोज व्याधिविकार तुमच्या शरीरात असणार आहे. आणि रोज तुम्हाला विकार येऊन चॅलेंज करणार आहे. रोज तुमच्या समोर ते आव्हान असणार आहे. हा, घाबरू नका. आज परमेश्वर त्याला तुमच्या हातामध्ये देणार आहे. आमेन. हा तुमचा विश्वास असला पाहिजे. आता काय घडलं वाचा त्याच्यामध्ये पुढे. तो उभा राहून, नाही, शमूएलाचं पुस्तक 17 अध्याय 46 पासून 52 पर्यंत. आज परमेश्वर हा. तुला माझ्या हाती देईल. हा. मी तुझा वध करीन. हा, व तू- इतकं सुंदर आणि त्याच्या पुढे इतकं भारी लिहिलंय, वाचा. हा. व तुझे शिर तुझे शिर धडापासून वेगळे करीन. धडापासून वेगळं करील. मी आज बलिष्ठी सैनिकांची आज मी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्षास. आता बघा, हा गल्ल्यात आहे ना, तो इस्रायल लोकांना म्हणतो, तू एकटा ये, तुम्ही कोणी पण एकट्याने या आणि मला मारा, मग मी तुमचा गुलाम होईल. दावीद काय म्हणतो माहिती काय? मी तुला एकट्याला मारतो आणि सगळे बलिष्ठांची प्रेत आकाशामध्ये उधळून लावतो. लक्षात ठेवा, डर के आगे जीत आहे. देव तुम्हाला एक विजय देणार नाही, हजारोच्या पटीने विजय देणार आहे. एका विजयासाठी तुम्ही लढत आहात, एका विजयासाठी संघर्ष करत आहात. पण दाविदासारखं चॅलेंज स्वीकारणारा व्यक्ती असला पाहिजे. काय दाविदाचं चॅलेंज आहे? तो मी तुलाच नव्हे, काय लिहिले शब्द वाचा. मी आज बलिष्ठी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्षास व वनपशूस देईल. तेव्हा इस्रायलामध्ये देव आहे. हे तुमचं तत्व असलं पाहिजे. आमेन. जर तुमच्यामध्ये देव आहे तर तुमच्यामध्ये भीती कशी आहे? हालेलुया. तुमच्यामध्ये देव आहे. गाणे तर गायले तुम्ही, आता नाचून नाचून गायलं नाही का? किती वेळा गायला मी, रिवर्स करून करून करून. क्यों तू डरता है, आणि सगळ्यांचे ऍक्शन मी बघत होतो, बुक्क्या मारत होतो. क्यों डरताय, क्यों डरताय, क्यों डरताय. आणि घरी जावा की जरा.
इतकं तुम्ही सगळी चर्चा केली, गाणे गायले, नाचले ना, तुम्ही घरी पोचल्याबरोबर त्याच्या अगोदर तुमच्या घराची कडी उघडून कुलूप उघडून आतमध्ये भीती जाऊन बसली आणि तुम्ही आल्याबरोबर एंट्री मारली भीतीने. असं होत नाही की तुम्ही गाणं गायलं आणि मग सगळं ठीक झालं, नाही. बरं, एक प्रश्न नसणार आहे, असंख्य बलिष्ठ आहे तिथं. एक प्रश्न तुम्हाला दिसतो, तिथं दिसतो तुम्हाला गल्ल्यात, पण गल्ल्यात नाही, गल्ल्याताची सेना पण तिथं आहे. एकाला मारा, बाकीचे पळून जातील. आमेन. पण आम्ही एकाला मारण्याच्या ऐवजी आम्ही सगळेच प्रश्न मोजत बसतो. हा आहे, तो आहे, तो आहे, तो आहे, तो आहे. एक तर मारणार आधी. एक मारल्याबरोबर सगळे मरणार आहेत. हालेलुया. सैतान किती पण मोठी फौज घेऊन येऊ द्या, लक्षात ठेवा. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा की तुम्हाला युद्ध करायचं नाही, तुम्हाला नुसतं उभं राहायचं आणि चॅलेंज करायचंय. हालेलुया. युद्ध कुठं तुम्हाला करायचंय? बरं, गल्ल्याताला मारण्यासाठी दाविदानं 5 गोटे आणि 1 गोटा काढून त्यात मारला. खरंच त्या गोट्यामध्ये ताकद होती का? ताकद त्याच्यामध्ये नव्हती, त्याचं कन्फेशन होतं. आज परमेश्वर तुला माझ्या हाती देणार आहे. लक्षात घ्या, भीतीच्या पलीकडे जाऊन विचार करा. एकदा तुम्ही पलीकडे जाऊन विचार केल्यावर 51 वचनामध्ये काय लिहिले, वाचा बरं 51 वचन. या प्रकारे दाविदाने धावत जाऊन त्या बलिष्ठाच्या छातीवर पाय दिला व त्याचीच तलवार म्यानातून काढून. हा, त्याच्या पलीकडचं त्याच्या नंतरचा शब्द फार सुंदर आहे. हा, त्याचीच तलवार हा. म्यानातून काढून हा. त्याला ठार करून त्याचे शिर छेदलं. आपला महावीर गत झाला. आता आम्ही ते स्टार्ट केलं पहिल्या वचनापासून, तर तो महावीर नाचत डोलत होता. परंतु दावीद जो आणि न भीतीच्या पलीकडे जाऊन गल्ल्याताशी लढायला लागला, तर असं लिहिलं, आपला महावीर. आपला महावीर तर पडला. लक्षात घ्या, कितीही मोठा प्रश्न असला तर तुम्ही भीतीला बाहेर काढून पुढे जाल, तर तो महावीर असणारा प्रश्न त्याच्यावरती तुम्ही स्वार होणार आहात. आमेन. स्वार होणार आहात तुम्ही. हालेलुया. कशाला घाबरत बसलेले का? इतकं तोंड बारीक करून बसला, आता माझं कसं होणार? अहो, आता माझं कसं होणार करून दाविदाची जी भावंड आहेत ना, या दाविदाला देवाना राजा करण्याचं कारणच काय माहिती का? याच्या भावंडाला आम्ही पाहतो, शमूएल तिथं गेला, देवाला म्हणतो, हा का रे, हे राजाच्या लायकीचे नाहीत, हे घाबरतेत गल्ल्याताला. हा महावीराला लोळवणार आहे, याला राजा करायचंय. लक्षात ठेवा, ज्यास तुम्ही भीतीमधनं बाहेर याल, तुम्ही महावीर बनणार आहात, महावीरापेक्षा मोठं बनणार आहात. आमेन. इतिहास निर्माण करावं. लेचपेचं जीवन जगू नका. प्रत्येक प्रश्न तुमच्या समोर येणार आहे. बेकारीचा प्रश्न असेल, आर्थिक प्रश्न असेल, कर्जाचा प्रश्न असेल, व्यापाराचा प्रश्न असेल, लेकरांचा प्रश्न असेल, सगळ्या समस्या तुमच्या समोर आहेत. ते गल्ल्यातासारख्या तुमच्या समोर आहेत. बरं, एक नसेल बलिष्ठाची जशी सेना, तशी सेनेसारखे प्रश्न तुमच्या समोर असणार आहे. काय त्या प्रश्नाला पाहून तुम्ही तिथं थांबणार आहात का? जसं त्याच्या भावंडानं आणि खडकांमध्ये, विवरांमध्ये, गुहांमध्ये लपून बसलेले आहेत. भीती तुम्हाला लपून ठेवती. एलिया इतका मोठा संदेष्टा, परंतु इजबेल राणी त्याला भीती घालती. उद्या तुझी गत जसे माझ्या संदेष्टांची केली, तुझी गत तशी करणार आहे. इतका मोठा संदेष्टा, तो पण गुहेमध्ये जाऊन लपून बसला. मग दाविदामध्ये हे डेअरिंग कुठून आलं? का दावीद इतका इन्स्पायर झाला होता? दावीद हा त्या असणाऱ्या गल्ल्याताच्या सामर्थ्याकडे त्यानं पाहिलं नाही. त्याला माहिती, माझा देव याच्यापेक्षा मोठा आहे. लक्षात ठेवा, तुमचा देव हा याच्यापेक्षा मोठा आहे. भीतीच्या बाहेर या. गल्ल्यात तुम्हाला जमिनीवरती पडलेला दिसेल. डर के आगे जीत है. भीतीच्या पुढे विजय नक्कीच आहे, आणि तो विजय देव तुम्हाला मिळवण्यासाठी चॅलेंज करत आहे. हालेलुया. तुम्हाला मिळवायचा विजय, आमेन. तुम्हाला ठरवायचं. इथं कोपऱ्यात बसायचं का डबा आणणारा भाऊ म्हणतो, डबे खा, तुम्ही डबे खात बसा, मी जातो युद्ध करून येतो. डबे खायला तुम्हाला देवानं जगामध्ये नाही पाठवलं, तुम्हाला तलवारीने युद्ध मिळायला देवानं पाठवलं. डबे खाण्यासाठी, डबे नेण्यासाठी नाही. त्याच्या पलीकडचं जीवन जगा ना. डर के आगे जीत आहे. हालेलुया. म्हणून जेव्हा तुमच्याकडे भीती येते ना, त्यास तुम्ही म्हणायचं, प्लॅन काय देवाचा? आमेन. आज सैतानानं माझ्याकडे भीती आणली, प्लॅन काय देवाचा? काय देवाची योजना आहे? माझ्याकडे मोठा प्रश्न, पण योजना काय देवाची? आणि जेव्हा तुम्हाला एक विश्वासणाऱ्या व्यक्तीनं सगळ्या गोष्टीला पॉझिटिव्हली बघायचं असतं. हालेलुया. गल्ल्याताला पण त्यांनी पॉझिटिव्हली बघितलं. आता जसं सनीने सांगितलं, त्याचा फोन आला की लिव्हर खराब झालेला आहे, ट्रान्सप्लांट होणं पण कठीण होतं. त्याचा फोन आल्यावर त्यांनी सांगितलं, ट्रान्सप्लांट होणं पण कठीण आहे, बरंच डॅमेज झालेलं आहे, वाचणंच कठीण आहे. मग आता तिथं
प्रयत्न सोडून द्यायचे. ठीक आहे, आता वाचत नाही. पर काल एकाने फोन केला मला, मेसेज केला होता व्हॉट्सअपवर. 96 वर्षाची आई आहे, खाणं पिणं बंद केलंय, डोळे पण बंद आहे, उघडत नाही, अन्न खात नाही, पाणी पण प्यायला तयार नाही, गेलं तरी ते बाहेरच यायला लागले. आणि ते आता 96 वर्षाचं म्हणल्यावर मी पण म्हटलं पाहिजे जाऊ द्या की किती दिवस ठेवता. असा विचार माझ्या डोक्यात येणार नाही की आता त्यांनी त्याच्यातनं नाही, तुम्ही प्रेयर करा. 96ला त्यांनी प्रार्थना करायला मी केली आणि ते जेवले, हालेलुया, पाणी बी पिले. डर के आगे जीत आहे. हालेलुया. भीतीने तर तुम्ही त्यांची तयारी केली असती, नातेवाईक बोलून घेतले असते, चालल्या चालल्या आजी म्हणून. नाही हो, देवाला असलेच योद्धे आवश्यक आहे जे हालेलुया. सगळ्यावरती मात करतील. हालेलुया. मात करा, शस्त्र खाली टाकू नका. आणि सैतान भीती दाखवतो म्हणून घाबरून पण जाऊ नका. हा ती गोष्ट वेगळी. लहान लेकरं ते भाव करताना आपण ते खेळ खेळत बसायचं नाही. आम्ही मोठे आहोत, आम्ही विश्वासणाऱ्यामध्ये लढणारे अशा प्रकारची योद्धे आहोत. आमेन. लक्षात ठेवा. महावीर गत झाला, लक्षात घ्या, विजय आमचाच असणार आहे. आमेन. आणि आजच. आमेन. कधी? आज. आज. आमेन. तुमचा नसला तर नसू दे, माझा तर पक्का ठरलेला आहे. हा, मी रोज म्हणतो विजय माझा आहे, हालेलुया. रोज. आणि रोज विजय मी उपभोगतो, हालेलुया. एन्जॉय करतो विजय. मला दावीदा त्याचे भावंड आहेत ना, तिकडून त्या ह्याच्यातनं त्यांची किती डोके फिरले असतील. यांनी ऐकलं नाही ना, आगावपणा करून राजाकडे गेला. त्याची भावंड म्हणते असतील आता तो गल्ल्या त्याला चांगला चापटी देईल आणि पायाखाली तुडवल ना, त्यावेळेस याला कळल, मग आमच्या बापाला जाऊन तुम्ही कशाला त्याला पाठवलं आगावपणा करायला. इकडं दाविदानं गल्ल्या त्याचं मुंडकं कापलं, त्याच्या छातीवर पाय ठेवला. ते त्याची भावंड तिकडून बघायला लागले. हे काम आम्ही पण करू शकलो असतो, पण आम्हाला जमलं नाही. का? आमचा देवावरती विश्वास नव्हता, पण याचा देवावरती विश्वास आहे. हालेलुया. हे सगळेच नाही करू शकणार. मंडळीमध्ये जगामध्ये असणारे असंख्य लोक आहेत, पण देव अशा लोकांना निवडतो ज्यांच्यामध्ये देवाविषयीचा पक्का विश्वास आहे, पक्का भरोसा आहे, पक्की श्रद्धा आहे. म्हणून लक्षात ठेवा, भीतीमध्ये तिथं थांबू नका, पलीकडे जाऊन विजय मिळवा. हालेलुया. पलीकडे विजय तुमचा आहे. पलीकडं तुमच्या डोक्यावरती राजाची टोपी असणार आहे. आमेन. शौलाची टोपी दाविदाच्या डोक्यावर गेली का? कारण देवाला विजय मिळवणाऱ्या लोकांची गरज आहे, हालेलुया. घाबरून बसणाऱ्या लोकांची गरज नाहीये. विजय मिळवणाऱ्या हालेलुया. लोकांची गरज आहे. म्हणून लक्षात ठेवा, पाकिटात पैसे नाही म्हणून द्यायचं नाही, टोपल्यामध्ये भाकर नाही म्हणून पण घाबरायचं नाही, बँकेमध्ये शिल्लक नाही म्हणून पण घाबरायचं नाही, तुमचं वय जास्त झालं म्हणून पण घाबरायचं नाही. हालेलुया. काले म्हणतो मी 40 वर्षाचा होतो त्यावेळेस मोशेवर होता. आज मी किती वर्षाचा आहे? 80. तो म्हटलं कुठलं प्रदेश देऊ? असं नाही म्हटलं जवळचं द्या, खालचं नाही, डोंगर द्या मला. हालेलुया. कारण जसा मी त्यावेळेस तरुण होतो तसा मी आज पण तरुण आहे. आमेन. लक्षात घ्या, ही तुमची भावना असली पाहिजे, हे या प्रकारचं तुमचं जीवन असलं पाहिजे. मिळमिळीत जीवन, पडलेलं लेचपेचं जीवन जगणारे लोक यशस्वी होऊ शकत नाही. यशस्वी होण्याचा फॉर्म्युलाच काय? भीतीमधनं बाहेर पडायचं. आमेन. भीतीमधनं बाहेर पडा. कसलीच भीती मनामध्ये ठेवू नका, कसलीच नाही. भविष्याची नाही, लेकरांची नाही, नवऱ्याची नाही, बायकोची नाही, कोणाचीच भीती बाळगू नका. हालेलुया. आजारपणाची पण बाळगू नका. अजून एक वचन वाचा, निर्गमाचं पुस्तक 14वा अध्याय 10 ते 14 वचन. निर्गमाचं पुस्तक 14वा अध्याय 10 ते 14. फारो नजीक येऊन ठेपला. इस्रायल लोकांनी टेहळून पाहिले. टेहाळून पाहिलं. तो मिस्री लोक आपल्या पाठोपाठ येत आहे असे त्यांना दिसले. तेव्हा त्यांना फार भीती वाटली व ते परमेश्वराचा धावा करू लागले. म्हणू लागले. ते मोशेला म्हणाले, मिस्रात काय कबरा नव्हत्या म्हणून तू आम्हाला येथे रानात मरायला आणलं. आम्हाला तू मिस्रातून बाहेर
आणले मिस्रातून बाहेर आणलं. ते काय म्हणून ते काय म्हणून? आम्ही तुला मिस्रात आम्ही तुला मिस्रात नव्हतो का म्हणत? नव्हतो का म्हणत? आम्ही आहोत आम्ही आहोत ते ठीक आहोत. ते ठीक आहोत. आम्हाला मिस्री लोकांची मिस्त्री लोकांची गुलामगिरी करीत राहू दे. गुलामगिरी पहा काय वाह वाह विचार बघा यांचे घाणेरडे. हा काय हो? आम्हाला मिस्री लोकांची हा मिस्त्री लोकांची गुलामगिरी करीत राहू दे. गुलामगिरी करत राहू दे. येथे रानात मरून जावे रानात मरून जावं त्यापेक्षा मिस्र्यांच्या गुलामगिरीत राहणे म्हणजे मरणे. मिस्त्र्याच्या गुलामगिरीत राहणे राहणे परवडते. मोशे लोकांना म्हणाला मोशे लोकांना म्हणाला भिवू नका स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज पण आता काय शब्द आला तिथे? भीती कधी आहे आणि विजय कधी आहे? आज डर के आगे जीत है. हालेलुया. तुम्ही भीत आहे पण डर के आगे जीत है. भीत का जीत जगायचा आहे तुमचा प्रश्न आहे. हालेलुया. वाचा बरं अजून पुढे. हा मोशे लोकांना म्हणाला हा. भिवू नका स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पहा. कारण ज्या मिस्री लोकांना तुम्ही आज पाहतात. कधी पाहतात? आज पाहतात. भीती पण कधी आहे? आज भीती आहे. आज तुम्ही बघत आहात. पुढे ते पुन्हा परत कधीही काय शब्द आहे हो? कधीही बोला जोरात. परत कधीही तुमच्या नजरेस. मग एक दिवस तर बघा ना. हालेलुया. प्रॉब्लेम काय? आम्हाला एक दिवस पण त्यांचं तोंड बघायचं नाही. बरं हे जे तुम्हाला तोंड बघायचं नाही तर तुम्ही तर परत म्हणता ना तिथं जाऊन आम्हाला त्यांचं तोंड बघायचं आहे. त्यांची गुलामगिरी आम्हाला पाहिजे. का देऊ नाही का? तांबडा समुद्र, पाठीमागं फारोचं सैन्य, त्याच्या मागे मिस्त्री लोक, समोर तांबडा समुद्र आणि या सगळ्या मधल्या अवस्थेमध्ये तुम्ही आहात ना. फारोचं सैन्य तुमचा पिछा करण्याचं थांबवणार. बरं आता काय झालं माहिती का? मोशेनं या लोकांना जे सांगितलं ते त्यांनी केलेलं आहे. मला कधी या सगळ्या घटनेची मी वाचत असताना हे संदेश तयार करत असताना मी लय हसत होतो. कारण तो संदेश मी एन्जॉय करत होतो. ते इस्रायल लोकांना एवढे सगळे 10 पिढा वगैरे झाल्या सगळ्या ते त्यांनी पाहिलं. मग शेवटच्या दिवशी मोशे म्हटलं नाही का तुम्ही जा आणि सगळ्या मिस्त्री लोकांच्या स्त्रियांचे दागिने मागून आणा. आणि मग ते दागिने मागितले, त्या अंगावर घातले आणि ते निघाले. जाताना दागिने घेताना त्यांना किती आनंद वाटला असेल. अगं माझ्याकडे एकदा निसर आला, माझ्याकडे हे आलं. कोण म्हणतं माझ्याकडे बोरमाळ आलं, कोण म्हणते मी तिला अंगठी मागितली, कोण म्हणतं कानातले जुब्बे घेतले, कोण काय कंबोरेच काय ते होतं त्यांच्याकडे सगळं. आणि त्यांची दागिने तुमचं गुंजभर आहे हो. इथं सोनं 60,000 झाले, आपण कुठं घालणार एवढं? त्यावेळेस एवढं सोनं त्यांचं. आणि मिरवत 3 दिवस निघाल्या. आणि निघाल्याबरोबर यांनी त्या मिस्त्री लोकांना कळलं अरे हे गायब झाले. यांना आठवलं आपल्या घरातलं सोनं गायब. सैन्याबरोबर ज्यांचं सोनं घेतलं ते पाठव. आता ते मोशेला काय बोंबलत असतील, तू आम्हाला त्यांचं सोनं घेतलं नसतं ते काठे घेऊन माझ्या मागं आले नसते. आता त्यांना भीती, सोनं घेतलं हे ज्यांचं सोनं आमच्या गळ्यात आमच्या मानात चिरल्या जाणार आहेत, आमच्या कानामध्ये झुबे आहेत, आता आमचे कानाचे पडदेच फाटणार आहेत. इतकी भीती. घालताना काही वाटलं नाही पण पाहिल्यावरती त्यांच्यामध्ये भीती निर्माण झाली. आणि ते मोशेला आता काय मिस्रामध्ये कबरा नव्हते का? मारणार आहे आम्ही तर. आता कबरेचीच आठवण झाली तर समुद्रात मारा ना. पण मरणं ही तुमची गरज नसतीच. फक्त मरणाचा विषय कधी येतो माहिती का? भीती आल्यावर मरण येतं. कधी येतो मरणाचा विषय? जास्त तुमच्यामध्ये प्रचंड भीती. पण प्रत्यक्ष मरण दिसल्यावर तुम्हाला मरायचं नसतंच. किती लाख म्हणा तुम्ही मला मरायचंय. आणि जेव्हा मरण येतं ना तेव्हा तुम्ही तिथं बोंबलत असता हॉस्पिटलमध्ये, याला त्या डॉक्टरला हे काय अपॉइंटमेंट घ्या. या नाही दुसऱ्या दवाखान्यात न्या ना. मरणाचा समय आल्यावर मग तुम्ही दुसरा याच्याकडे यश नाही त्याच्या का? तुम्हाला मरायचं नाही. पण पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो हे सगळं वास्तव तुमच्या अवती असणार आहे. सगळं सैन्य तुमच्या मागं असणार आहे. आणि सैन्य तुमच्या मागं काय येतं माहिती का? कदाचित इस्रायल लोकांनी प्रार्थना करताना तशी प्रार्थना केली असेल, आम्ही मिसर सोडला पण फारो पाठीमागे येणार नाही, मिस्त्री लोक पाठीमागे येणार नाही. पण देवानं फारोलाही काढलं आणि त्या सगळ्या सैन्याला पण मागं काढलं, मिस्त्री लोकांना पण मागं. का मागं काढलं? का त्यांच्या मागं आणलं? कारण देवाला त्या सगळ्याला गडप करायचं होतं. हालेलुया. ते येतंय तुमच्या मागं पण देवाला गडप करायचं. तुम्ही गडप होणारे याच्याकडे तुमचं लक्ष नाही, त्यांची दहशत तुमच्यामध्ये आहे.
तुमची त्याची दहशत आहे. ते मागे यायला लागली तुम्हाला दहशत आहे. ते फक्त सैतान गरजणाऱ्या तो डरकळा पण त्यांनी फोडू नये का? अहो तो सैतान काय नुसतं तुम्हाला पळा 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 पळा, तुम्ही जावा, घाल दागिने, कुठं जाता जावा, चर्चला जाता जावा, काय करत नाही मी तुम्हाला. सैतानाला तुम्ही एवढं कमजोर समजला की तो हा निवांत चालले कर तेलो रे पाळ प्रिचिंग कर, हो दे लोकांचं तारण, तू कर प्रिचिंग, तुला दाखवतो. जस मी प्रिचिंग करतो त्यास तो चॅलेंज करणार. बरं मला माहितीये हा फक्त गर्जना करणार आहे, हा मारणार नाही. जो प्रौढ मॅच्युअर्ड विश्वासणारा आहे तो त्याच्या गर्जनेला घाबरत नाही. त्याला माहितीये आज जे दिसतं ते उद्या नसणार आहे. आज दिसणार आहे, आजचं वास्तव ते लक्षात घ्या तुम्ही. डोळ्यासमोर मरण आहे, दिसणार आहे. तुम्ही मरणाच्या जवळ जाणार आहात. तुम्हाला आजारपण, तुमच्या जीवनातली एखादी घटना इतकं तुम्हाला मरणाच्या जवळ घेऊन जाईल. पण लक्षात ठेवा, हतबल होऊन मरण स्वीकारू नका बरं का. माणूस मरतो कधी माहिती का? मरणाला स्वीकारल्यावर. आणि काही लोक मरणाला सुद्धा मात देतात. हो, मरणाला मात देणारे लोक बना. अशी लढण्याची कुवत तुमच्यामध्ये निर्माण आली. मोशे फार सुंदर सांगतो, भिवू नका. मोशे जसं सांगतो ना तसं मी पण तुम्हाला सांगतो, भिवू नका. आज परमेश्वर तुमच्यासाठी तांबडा समुद्र दुभागणार आहे. आज परमेश्वर तुमच्यासाठी तांबडा समुद्र दुभागणार आहे. तांबडा समुद्र आणि पाठोपाठीमागचं फारोचं सैन्य ही तुमची समस्या नाही. तुमची समस्या तुमच्या मस्तकामध्ये आहे. तुम्ही फारोच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला, पण मी तुम्हाला देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्यासाठी भाग पाडत आहे. देवाच्या सामर्थ्यावरती. मोशे म्हटला भिवू नका. मोशेला माहिती की त्याच्या हातामध्ये काठी आहे. परमेश्वर त्याला म्हटला या लोकांना सांग भिवू नका, दाखव माझा पराक्रम. त्यानं काठी समुद्रावर दुभागल्याबरोबर आणि काठी उगारल्याबरोबर समुद्र दुभांगला. आणि इस्रायल लोकांनी पाहिलं कोरड्या भूमीवर ते चाललेले आहेत. त्यांना समुद्र दुभांगल्यावर फार आनंद झाला. अरे मोशेच्या काठीनं समुद्र दुभांगला. त्यांना इतकी आशा वाटली, चला मोशेनं समुद्र दुभांगला. तिकडं ते कोरड्या भूमीवर चालल्यावर ते फारोचं सैन्य मिळालं की 2 मिनिटांमध्ये त्याचा आनंद निघून गेला. अरे फारोचं सैन्य पाठीमागं आलं आणि तिथे ते ओरडायला लागले. सगळे दुःखी कष्टी अंतःकरणात जीव घेऊन पळायला लागले आणि ते वाट बघायला लागले माझे नातेवाईक सगळे त्याच्यातनं यावेत. सगळे बाहेर पडले. बाहेर पडल्यावर तिकडून पाहतायत फारोचं सैन्य बाहेर येणार आहे. तेवढ्यामध्ये देवानं चमत्कार केला. फारोचं सैन्य गडप करण्यासाठी पाण्याच्या राशी पुन्हा एकत्र झाल्या आणि इकडं मिरियमने डफ काढलं आणि हातामध्ये झांज घेऊन नाचायला लागली. आणि ती काय म्हटली, डरो मत चुपचाप खडे रहो. मिरियम नाचायला लागली. हालेलुया. तू क्यों डरता है, तेरे लिए वो लड़ता है. आमेन. डर के आगे जीत है. हालेलुया. पाठीमागे सैन्य आहे पण विजय तुमचा आहे. आमेन. कुरकुर करत पळू नका. हे असणार आहे तुमच्या मागे. यांना येऊ द्या. किती मोठं फारोचं अहो ज्यांचे तुम्ही दागिने घेतले त्यांना कशाला घाबरता? देव त्यांना गडप करणार आहे. हालेलुया. म्हणजे तुम्ही घेऊन येऊ नका बरं का. नाही ते घेताल उसनी कोणाच्या तरी आणि गडप व्हायची वाट बघाल. तसं कोण गडप होणार नाही बरं का. आणि आपल्या सोलापुरात समुद्रच नाही त्याच्यामुळं. आणि माझ्याकडे देवाने ती काठी बी ठेवली नाही आणि मी असली तरी आपटणार नाही. म्हणजे तुम्ही घ्याल कुणाकुणाचं मला म्हणाला आपटा काठी नाही. जे दिसतं ते गायब करण्याची ताकद प्रभूमध्ये आहे. हालेलुया. हे सामर्थ्याकडं देवाच्या हाताकडे पहा. आमेन. फारोचं सैन्य असणार आहे. फारोच्या सैन्याचं कामच तुमचा पाठलाग करणं आहे. आणि तो पाठलाग कुठपर्यंत करणार आहे? जोपर्यंत तुम्ही मिस्रात तर यावं ही त्यांची अपेक्षा आहे. पण तुम्हाला मिस्रात नाही जायचं ना. हालेलुया. तुम्हाला कनानामध्ये जायचं आहे. आमेन. मिसर हे तुमचं ठिकाण नाही. तुमचं आणि तुमचा पत्ता मिस्राचा नाही. तुमचा पत्ता तर कनानातला आहे. आशीर्वादाचा पत्ता आहे तुमचा. आशीर्वादाच्या पत्त्याकडे जात असताना मला निर्गमाच्या पुस्तकाच्या 14व्या अध्यायाच्या 21 पासून वचनामध्ये वाचा बरं. मोशेने हा. आपला हात समुद्रावर उगारला. समुद्रावर उगारला. तेव्हा परमेश्वराने हा. रात्रभर पूर्व दिशेचा जोराचा वारा रात्रभर पूर्व दिशेचा जोराचा वारा वाहून समुद्र मागे हटवला. समुद्र मागे हटविला. मागे हटवला. त्यामुळे हा
पाण्याचे 2 भाग झाले पाण्याचे 2 भाग झाले व मधली जमीन मधली जमीन कोरडी झाली. कोरडी झाली. इस्रायल लोक इस्रायल लोक भर समुद्रात भर समुद्रात कोरड्या जमिनीवरून कोरड्या जमिनीवरून चालू लागले आणि उजवीकडील व डावीकडील पाणी डावीकडील पाणी त्यांच्यासाठी भिंतीसारखे झाले. कशासारखे झाले? भिंतीसारखे. कुणासाठी? इस्रायल लोकांसाठी. माझ्यासाठी. Amen. मी इस्रायल आहे. मी भीतीमध्ये चाललो होतो. भीतीमध्ये काही करायचं नाही. एक साधं सूत्र मी तुम्हाला सांगतो. समुद्र आणि फारो दोघांना पण देवाच्या हाती सोपवून द्या. Amen. शत्रू कोण आहेत? भीती कशाची वाटती? समुद्राची आणि फारो. समोर तांबडा समुद्र आणि पाठीमाग फारोचं सैन्य. आता तुम्हाला भीती वाटली. कोणाची भीती वाटली? तांबडा समुद्र आणि फारो. फारो. देवाच्या हाती सोपवून द्या. Amen. ज्याची तुम्हाला भीती वाटते देवाच्या हाती सोपवून द्या. आणि तुम्ही ज्याची भीती वाटते त्याच्यामध्ये पाय ठेवा. हालेलुया. ज्याची भीती वाटते त्याच्यामध्ये पाय. ज्याची भीती वाटते त्याच्यात पाय ठेवायचा. तुम्ही जसं पाय ठेवताना तुमची भीतीच गायब होते. हालेलुया. का तर ज्याची तुम्हाला भीती वाटते तिथं देव वारा वाहून त्याच्या भिंतीच्या राशी उभ्या करतो. हालेलुया. एकदा पाय तर ठेवून बघा. हालेलुया. डर के आगे जीत आहे. हालेलुया. आमेन. पाय ठेवायला का घाबरता? एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचं ना, ऐका, जे लेकर आहेत त्यांना सांगतो, पाय ठेवा. ज्याची भीती वाटते त्याच्यातच पाय ठेवा. पाय ठेवून बघा. सक्सेस देव कसा देतो हे तुमच्या लक्षामध्ये. आमेन. पाय ठेवा फक्त. हालेलुया. आम्ही कधी कधी कुठलं क्षेत्र निवडावं, याच्यात जाऊ का नाही, पास होईल का नाही, पाय तर ठेव. हालेलुया. पास तर तू आर्टमध्ये पण होणार नाही. त्याच्यात तर काय तुझं देवाला, त्याच्यातही भीती वाटते. सायकोलॉजी कुठला आहे काय काय कसं केलं नाही. सायकोलॉजी घेतलं कशाला? बरं बाबा, मॅथ्स अवघड होतं म्हणून कॉमर्स म्हटलं तर तिथं अकाउंटची भीती. मग आता घुसला कुठं? आर्ट्समध्ये. मग तिथं पण भीती आहे. पण मी तुम्हाला देवाचा सेवक या नात्याने सांगतो, पाऊल तुम्ही ठेवा, विजय देव तुम्हाला दे. आमेन. आमेन. माघार घेऊ नका बरं का कुठल्याच गोष्टीमध्ये. हालेलुया. बुद्धी ज्ञान सगळ्याचा पुरवठा देव करतो. हालेलुया. हा? आमेन. विजय देणं देवाच्या हातामध्ये. तुम्हाला फक्त पाऊल टाकायचं. हालेलुया. आणि पाय टाकताना डगमगू नका. आमेन. हा, आमचा योगेश अर्धा डॉक्टर आहे. अर्धा डॉक्टर. काय खायचं काय नाही खायचं त्याला बरोबर नेलं ना, सगळं सिस्टमॅटिक त्याचं असतं. आणि शिक्षण किती बाळाचं? किती याच्यात ॲडमिशन घेतलं? 10वी पास होता. कामिनी त्याची टीचर. तिला त्यावेळेस ते शिकवायचं होतं म्हणून ती विद्यार्थी जमा करत करत त्याला घेऊन गेली. है की नाही? शोधले तो विद्यार्थी की असं त्याच्या त्या क्षेत्रामध्ये तो गेला. 1 वर्षाचा कोर्स होता. 1 वर्षाचा कोर्स केला. टाकलं पाऊल त्यानं. आज पाऊल टाकून तो 3 वर्षाचा नर्सिंग कोर्स करतोय बाहेरून शिक्षण घेऊन. डर के आगे जीत है. हालेलुया. 10वी पासून तिथंच बसला असताना तर कुठं तरी हॉटेलमध्ये त्याला काम करावं लागलं असतं. पण त्याच्यातनं तो बाहेर पडला. हालेलुया. प्रभूनं त्याला असं उभं केलं. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडून पाऊल टाकाल ना, विजय तुमच्या पक्षाचा असणार. Amen. थांबू नका. थांबू नका. कोणतं क्षेत्र असू द्या. समुद्रात ज्याची भीती वाटते त्याच्यातच पाय टाकायचा. हालेलुया. भीती वाटत नाही ते काय करण्यात मजा आहे हो. चॅलेंजच नाही, नुसतं गेलं, दप्तर घेतलं, निघून गेलं, बसलं. ते कॉलेज बी शिकत नाही, चहाच्या कॅन्टीनवरती उगं गप्पा मारत टवळ्या करत फिरतात. आणि शेवटी MA झालाय, हॉटेलात काम होतं, कुठं बसला होता विचारा त्याला. अर्धा आयुष्य चहाच्या टपरीवर गेला, मित्रांबरोबर गप्पा मारण्यात गेला. आणि मग अहो पोरगं माझं डबल नाही, याला 10 वेळा ग्रॅज्युएट करा, याला कप पण उचलता येणार नाही, त्या कपाचं पण त्याला काही कळणार नाही. का? कारण यानं कधी चॅलेंज स्वीकारलं नाही. देवाला चॅलेंज स्वीकारणारे लोक आवडतात, जे समुद्रामध्ये पाय टाकतात आणि देव त्यांच्यासाठी समुद्र दुभागतो. आमेन. देव समुद्र तुमच्यासाठी दुभागणार आहे. आत कुठं तुम्ही असलं जीवन जगायचं ज्याच्यामध्ये काहीच थ्रिल नाही, काही एक्साइटमेंट नाही. उठलं सकाळी 10 मेंढर रोज मेंढर चारायला जात होता. एक दिवशी थ्रिल करायचं काहीतरी त्यांनी ठरवलं. थ्रिल, समथिंग डिफरंट. गेला भावाला, काय दादा काय
डबा देन गपचूप घरी जा. बागल आलाय तिकडं गल्ल्यात. रोज सकाळी उठून आम्हाला चॅलेंज करतो, मला दाखव ना, शहाणपणा करू नको, रोज आम्ही तलवारी चालवून चालून हैराण झालो, घरी जा. हा म्हटलं काहीतरी थ्रिल करायचं, एक्साइटमेंट, सनसनाटी काहीतरी करायचं. शावलाला म्हटलं मी लढतो. कोणीतरी जाऊन सांगितलं ते आले त्या ईशाच्या मुलगा आहे, कोण आहे, घेऊन या म्हटला त्याला. आणि तो गेला. काय करतो तो, मेंढर चारतो. त्यांनी कपाळाला हात लावला, मेंढर चारतो. तुला माहिती का गल्ल्यात कोण आहे, माहिती आहे ना, तू लढतो त्याच्याशी. होय मी लढायला तयार आहे. हा ऑलरेडी घाबरलेला होता. वाघाच्या तोंडात कुठली तरी बकरी द्यायची, ही गेली काय मी गेलो, मला कशाला बघ, यालाच देवा पाठवून. त्याने असं जाऊ नकोस, माझं सगळं घाल. दावीद पण घातला, विदूषक दिसायला पडला दबकत खाली. विजय हा तुमचा स्टँडर्ड नाही, विजय हा देवाचा स्टँडर्ड आहे प्रिया, हालेलुया. तुमचा स्टँडर्ड नाहीये. देवापासूनचा विजय असतो ना, तो तुमच्या स्टँडर्डला मॅच करणारा नसतो, म्हणून तो देव आहे. हालेलुया. मी माझ्या बुद्धीप्रमाणे विजय मिळवला तर त्याच्या देवाचं गौरव काय. म्हणून गिदोनाला तो म्हटला, एवढ्या मोठ्या लोकांच्या द्वारे मला विजय द्यायचा, यांना वाटेल मनगटावरती विजय मिळवला, आणि मला माझं गौरव कोणत्या माणसाला द्यायचं नाही, मी देव हे लोकांना कळलं पाहिजे. हालेलुया. मग दावीदाला म्हटलं इकडे थ्रिल करायचं का तुला काहीतरी, हा देवा मला थ्रिल करायचं, जा. आणि मग गल्ल्यात तिथं थांबला, सगळं वर्णन ऐकलं. पितळी मोजे, डोक्यावरती टोप, इथं लावलेलं, हातामध्ये भाला, 85 किलोचं त्याचं हे उरस्त्रा, त्याचं घातलेले कपडे 85 किलो वजनाचे. किती हो, 85 किलो. अहो तुमची 3 किलोची साडी घालून चालून दाखवा. आमचे कपडे तर कमीच असतात, मला पावशेर बी असतात का नाही शंका. तुमच्या साड्यावरती वर्क असलं नाही का, तुम्हाला कसं माहिती, सगळं माहिती, अभ्यास करावा लागतो तुमचा. तुम्ही घेता ना, कारण आमच्या म्हणते ही फार जड आहे, ही घालता येत नाही, त्याच्यानं मला कळतं साडी जड असते. म्हणजे तू 85 किलो घालून कसा चालत असेल, कसला असेल तो डेंजर. आणि इकडं दावीद त्या गल्ल्याताचे त्या शौलाची वस्त्र घातले, तो पडला. आता दावीद म्हणतो मला नको, मला विजय मिळवायचा आहे. त्याला माहितीये या वस्त्रानं विजय मिळणार नाही, हालेलुया. नावानं विजय मिळणार नाही. आमेन. वस्त्रानं मिळतच नाही विजय, नावानं विजय मिळतो. आमेन. म्हणून सांगतो, आहे तसं समुद्रामध्ये पाय टाका. हालेलुया. हो, आपल्या मराठीत पण म्हणे ना, पाण्यात पडल्याशिवाय, होता येत नाही. हे बायबल मधनच काढले. आधी पाय तर टाका समुद्रामध्ये, कशात पण पाय टाका, बिनधास्त पाय टाका, घाबरू नका. हालेलुया. बरेच लोक मला हा बिझनेस करू का, का नका करू. ऑलरेडी तुम्ही घाबरलेला असता, मी त्याच्यात सक्सेस होऊ का नाही. अहो तुम्ही बिनधास्त करा, एकदा दोनदा तीनदा गटांगळ्या खाल, पण चौथ्यांदा विजय तुमचाच आहे, तुमचाच विजय आहे, 100% तुमचा विजय. समुद्र आणि फारो दोघाला पण देवाच्या हाती सोपवून द्या. हालेलुया. डर के आगे जीत आहे. आमेन. भीतीच्या पुढे विजय तुमचाच आहे. हालेलुया. जेवढी मोठी भीती तेवढा मोठा विजय. आमेन. काय भीतीचं सूत्र आहे, जेवढी मोठी भीती तेवढा मोठा विजय. तुम्हाला कुठं 10-5 रुपयाची भीती, आम्ही कोणाच्या तर 100 रुपये उसने घेतो, जाऊ द्या तोंड त्यांना द्यायचे 100 रुपये. ₹1,00,000 कर्ज करा, करा म्हणजे करू नका, शब्दशः घेतल बाबा तुम्ही, लय डेंजर लोक आहेत. झालं असेल तर ₹1,00,000 कर्ज करू नका, झालं असेल तर घाबरू नका, असं मला सांगायचं. शोधताल सावकार आणि त्याला पाठवताल आमच्या पाळकाचं सांगितलंय त्याच्याच पत्त्यावरचं. घाबरू नका हो. सिंहाची तोंड बंद केलेला देव तुमच्या बरोबर आहे. सिंहाची तोंड. हालेलुया. परवा एका बाई सिस्टरने फोन केला होता, घर मालकाला मी 6 महिन्याचं भाडं दिलं नाही, माझ्याकडे पैसे पण नाही, घर मालक संध्याकाळी येणार आहे आणि सगळं सामान काढून रस्त्यावरती फेकणार आहे. माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे, पैसे नाही, दुसरं घर कुठं घ्यायचं, त्याच्यासाठी सुद्धा पैसे नाहीत पाळक साहेब. आणि घर मालकाला 6 महिने भाडं न दिल्या कारणानं आता घर मालक म्हटला काही झालं तर तुला घरात ठेवणार नाही. आता एकच आशा आहे, ती म्हणजे तुमची प्रार्थना. तुम्ही प्रार्थना करा की तसं काही घडू नये. आणि मग आता माझ्यासमोर मोठा प्रश्न पडला की कोणता घर मालक 6-6 महिन्याचं भाडं ठेवून कोणाला ठेवू शकणार नाही, त्यालाही पोट असतं ना. मुळात त्यांनी घर भाड्याने त्याच्यासाठी दिलं असतं की त्याचं उत्पन्न चालू राहावं. पण सिंहाची तोंड बंद करणारा देव आहे. हालेलुया.
संध्याकाळी घरमालक स्वतः घरी आला आणि त्या सिस्टरला सांगितलं, काळजी करू नका, तुम्ही या घरामध्ये निवांत राहा, जेव्हा तुम्हाला पैसे मिळतील तेव्हा तुम्ही द्या, हालेलुया. डर के आगे जीत है. हालेलुया. आमेन. आज भीती आहे ना, उद्या विजय आहे. आमेन. कशाची भीती बाळगू नका. तुम्ही देवाचे लोक आहात आणि देवाच्या नावानं तुम्ही जगत आहात. देवाचं नाव उगीच नाही घ्यायचं हो. हालेलुया. एक स्टँडर्ड आहे देवाच्या नावाला, एक दर्जा आहे. ज्याच्या नावानं तुम्ही जगता ना, त्याचा दर्जाच खूप भारी आहे. हालेलुया. आणि सगळी भीती त्याच्या समोर लोटांगण घेते हो. आमेन. आमेन. सगळी भीती बरं का, आजारपण, व्याधी विकार, आमेन. आर्थिक प्रश्न, सावकार, डॉक्टर सुद्धा येतात त्याच्या समोरच. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये मंदिर आहे का, तर डॉक्टर म्हणतो आप दवा की नहीं, दुआ की. हम तो पहले से दुआ में रहेंगे, दवा की जरूरत ही नहीं पडेगी. हालेलुया. पहिल्यापासून प्रार्थनेमध्ये राहा. कशाला भीती वाटणार आहे तुम्हाला. आणि एक गोष्ट मानसिक आपली तयारी करून ठेवायची, माणूस आजाराने मरत नाही, तो फक्त भीतीने मरतो. आणि समजा देवाला तुम्हाला न्यायचं ना, तो त्याला कोण अडवणार आहे, डॉक्टर बी अडवणार नाही, कोण पाळक पण नाही अडवणार. न्यायचं तो बरोबर नेणार आहे, पण आजारी पडल्यावर मरायचा विचार करायचाच नाही. हिचकिया राजा आजारी पडला, त्याला म्हटलं तुझ्या घराची निर्वाणी राहू कर. म्हणजे आज तुला नेणार आहे, मग तो लगेच मरणारच आहे आता, देवाचाच आता देवाने निरोप पाठवला की त्याला, पण त्यानं ते स्वीकारलंच नाही. तो गेला, देवाला सगळं सांगायला लागला. देवाला बेचैन झाला. संदेश अजून चौकात गेला, त्याला जाऊन सांग हिचक्याला 15 वर्ष वाढवली, हालेलुया. डर के आगे जीत आहे. आमेन. हे घाबरून सोडू नका बरं का, काय अजिबात घाबरून सोडायचं नाही. देवाच्या लोकांनी लढायचं असतं, लढत राहा, हालेलुया. लढत राहा. एकच वचन वाचा, अजून बरेच गोष्टी आहेत, वेळ कमी असल्या कारणाने शेवटचं वचन वाचूया. दानिएलचं पुस्तक 3रा अध्याय 13 पासून 19 पर्यंतची वचन. हा हे ऐकून नबुकदनेसराने हा क्रोधाने संतप्त होऊन हा शद्रक, मेशक व अबेदनगो हा यास घेऊन येण्याची घेऊन येण्याची आज्ञा केली. आज्ञा केली. तेव्हा लोकांनी त्यास राजापुढे आणले. राजापुढे आणलं. नबुकदनेसर त्यास म्हणाला, हा अरे शद्रका, शद्रका, मेशका, मेशका, अबेदनगो, तुम्ही माझ्या देवाची उपासना करीत नाही व मी स्थापिलेल्या सुवर्णमूर्तीची पूजा करीत नाही, असे तुम्ही मुद्दाम करीता काय? मुद्दाम करता का? काय शब्द वापरला? मुद्दाम करीता काय? मुद्दाम करता का? हा डायलॉग तुम्हाला रोज ऐकायला का नाही? हा, मुद्दाम करता का? आई वडील पण लेकरांना मुद्दाम करतो का? बॉस पण म्हणतो कधी मुद्दाम करतो का? पाळक काय म्हणतो मुद्दाम करता का? आणि तुम्ही पण एकमेकाला म्हणता मुद्दाम करतात सिस्टर, मुद्दाम करतात ब्रदर. हा आम्ही मुद्दामच करतो. असं मुद्दाम करीता का? मुद्दाम करता का? आता शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ऐकताच मी केलेल्या मूर्ती पुढे तुम्ही साष्टांग दंडवत घातले तर बरं, नाही घातलं तर तुम्हास दगदगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल. कधी हो? ताबडतोब. सगळं एकदम गंभीर विषय बर का. ताबडतोब टाकण्यात येईल. माझ्या हातातून तुम्हास सोडविल असा कोणता देव आहे? पहा काय कसले डायलॉग मारलेत राजाने. कसला देव? कोणता देव आहे बघू. माझ्या हातातून तुम्हास सोडविल असा कोणता देव आहे? शद्रक, मेशक व अबेदनगो यांनी राजास उत्तर दिले की महाराज या बाबतीत आपणाला उत्तर देण्याचे. लक्षात ठेवा, काही वेळेस काही घटना तुम्हाला उत्तर देण्याची गरज नसती. उत्तर दे मुद्दाम म्हणलं ना कोण, मुद्दामला उत्तर देऊ नका. आम्हाला वाटतं की नाही कशाला घाबरायचं, आपण जाऊन सांगायचं ना मी किती सत्य आहे. मुद्दाम गप बसायचं. शद्रक, मेशक, अबेदनगो गेलं का सांगायला? राजा तुला दाखवतो माझा देव कसा आहे. मी असतो तर गेलो. थांब आता तुला दाखवतो आमचं देवा. राजाला पडू दे भट्टीत. आता मी विश्वासणार आहे.
प्रॉब्लेम काय, मला भट्टीची भीती वाटली म्हणून म्हटलं राजा भट्टीमध्ये पडावा. त्यानं सांगितलं मी तुला उत्तर देणार नाही. ज्याला जो खरंच निर्भीड आहे ना तो प्रत्येक प्रश्नाला सामोरा जातो. कोणत्याच प्रश्नाचं उत्तर सोडवत बसण्याची भानगड करू नका. हालेलुया. निर्भीड आहात ना. राजानं शद्रक मेषक अबेदनगोवरती दोषारोप केला, तुमच्यावर पण दोषारोप होणार. तुम्हाला कोणी सांगितलं धार्मिकावर दोषारोप होणारच नाही? येशूवरती झाला ना दोषारोप, धार्मिक असल्या कारणानं तो. मग कशाला तुम्ही ते सिद्ध करायला जाता? डर के आगे जीत आहे. ऐका, हालेलुया. कधी कधी भीतीनं आम्ही स्वतःला निर्दोष असण्यासाठी सिद्ध करायचं धडपड करतो. मुद्दाम करतो का? त्याने राजाने विचारलं, मुद्दाम करतो का? काही वेळेस लोक तुम्हाला अशाच प्रकारचा प्रश्न तुमच्या समोर निर्माण करतील, तुला यातून कोण सोडवणार आहे? लक्षात ठेवा, प्रश्न निर्माण करणारे लोक तुमच्या अवतीभोवती, आणि ते एवढे मोठे प्रश्न निर्माण करतील ना, या प्रश्नातनं सोडवायला पृथ्वी तलावर तर कोणी समर्थ नाहीये. आणि कधी कधी देवाला पण लोक चॅलेंज करतात, त्यांना असं वाटतं की यांना देव पण सोडवणार नाही. असतं कधी कधी असं. देवाच्या बाबतीत तुम्ही आणि देव याचे संबंध लोकांना समजत नाही. काय सांगतो मी ते ऐका. तुमचे आणि देवाचे संबंध लोकांना दिसत पण नाही आणि ते समजत पण नाही. आणि त्यांना असं वाटतं यांचा देव यांना भट्टीतनं सोडवणार नाही. काय बोलतो मी ते ऐका बरं का. माझे आणि देवाचे संबंध कोणाला कळत नाही. माझं व्यक्तिगत जीवन, या व्यक्तिगत जीवनावरती ते लोक अशाच प्रकारचे दोषारोप करतील की देव तुला त्यातनं सोडवणार नाही, तरी पण तुम्हाला उत्तर द्यायचं नाही. समजतंय का? तुमची धार्मिकता, तुमचं नीतिमत्व, तुमची सात्विकता, देवाशी तुमची असणारी अटॅचमेंट, देव तुमची मदत करेल का नाही याच्याविषयी लोक तुमच्यामध्ये एक शंकेचं वातावरण निर्माण करतील आणि तुमच्यामध्ये भीती निर्माण करेल की देव तुम्हाला यातून सोडवेल का. आम्ही कन्फ्यूज होतो त्यावेळेस, मी कुठं चुकलो का, देव खरंच मला यातून बाहेर काढेल का. पण त्याचं उत्तर, तो म्हटलं तुमच्या प्रश्नांचं उत्तर मला द्यायचं नाही. आता काय केलं त्यांनी? उत्तर नाही दिलं तर वाचा बरं. त्यांनी उत्तर नाही द्यायचं म्हटल्यावर या बाबतीत हा? आपणाला उत्तर देण्याचे आम्हास प्रयोजन दिसत नाही. प्रयोजन म्हणजे प्लॅनिंग. प्रयोजन म्हणजे काय? प्लॅनिंग. कधी कधी आम्ही प्लॅनिंग करून उत्तर देतो. एखाद्या व्यक्तीनं आमच्यावर दोषारोप केले ना, मग आम्हाला रात्रभर झोप येत नाही. मग आम्ही कसं त्यांनी कुठं बोललं होतं, काय बोललं होतं, त्याच्या शब्दात त्याला कसं पकडायचं आणि मग तिथं जायचं, मुद्दामून भांडण उकरून काढायचं. याला म्हटलंय प्रयोजन. भांडण उकरून काढणं याला काय म्हटलंय? प्रयोजन. आणि जे खरंच सात्विक लोक आहेत ना, ते भांडण उकरून, बोला बरं, भांडण उकरून काढत नाही. आता कळतंय सात्विक आहात का नाही. लक्षात ठेवा, धार्मिक व्यक्तीनं धार्मिकच जीवन जगायचं. तो मला तर प्रयोजन दिसत नाही, माझ्याकडे कुठल्या प्रकारचं शब्द युद्ध नाही आणि मी देवाच्या पक्षाचा असल्या कारणानं याचं उत्तर देण्याचं प्रयोजन माझ्याकडे नाही. प्लॅनिंग डोक्यामध्ये कधीच युद्धाचं असू देऊ नका. का? आणि बघा, या व्यक्तीने ते उत्तर दिलं तरी काय त्या ठिकाणात का घडलंय पुढे वाचा बरं. असं सगळं बोलल्यावर ज्या देवाची हा. आम्ही उपासना करीतो हा. तो आम्हास दगदगीत अग्नीच्या भट्टीतून. हेच स्टेटमेंट महत्वाचं आहे. कोणतं? ज्या देवाची ज्या देवाची आम्ही उपासना करीतो. आम्ही काय करतो? उपासना करीतो. लक्षात ठेवा, तुम्ही ज्याची उपासना करता तो देव पक्का तुमच्या डोक्यात असला पाहिजे. आमेन. आणि एकदा का देवाची उपासना डोक्यात असली ना, उत्तराचं प्रयोजन नसतं. डोक्यात आमेन. फक्त उपासना आणि आराधना असू द्या. आमेन. समोरची व्यक्ती नका डोक्यात ठेवू. चर्च मध्ये ज्यावेळेस आपण येतो ना, त्यावेळेस आम्हाला या भीतीच्या पलीकडचा विजय, आमेन. भीतीच्या आमेन. पलीकडचं, डर के आगे जीत है. आता मी ते सांगणार आहे तुम्हाला कसं आहे ते. हे असं समजावून सांगायचं म्हटलं ना, मग तुम्हाला 2च वाजतील, पण तरी पण जाता जाता सांगणार. इकडे राजाच्या शब्दाची यांना भीती आहे. फरमांतर काढलंय, राजा हे बोलणार आहे, राजा बोलणार, याची पण मानसिकता घाबरलेली. आता राजाला काय उत्तर द्यायचं त्याने काहीच ठरवलं नाही. काय येईल तो प्रसंग बघूया तिथं.
आणि तिथं गेला तो. राजानं सगळं त्याला विचारलं, तर तो मला तुला कोणत्याच गोष्टीचं उत्तर द्यायचं नाही. कधी कधी काही लोक तुम्हाला प्रश्न विचारतील, उत्तर देत बसू नका, डोक्यात फक्त हालेलुया. आराधना ठेवा. आमेन. आणि काय होतं माहिती आहे का, ज्याच्या डोक्यामध्ये आराधना उपासना असते ना, त्या व्यक्तीमध्ये भीती कधीच नसते. हालेलुया. दावीद विजय का मिळवू शकला माहिती का, कारण त्याच्या डोक्यामध्ये फक्त उपासनाच होती, आराधना होती. हालेलुया. आराधना डोक्यामध्ये ठेवा. पुढं आता हे सगळं केल्यावर राजा गप्प बसला का बघा बरं. हा, या दगदगीत अग्नीच्या भट्टीतून हा. सोडवायला समर्थ आहे. समर्थ आहे महाराज महाराज. तो आम्हास तो आम्हास आपल्या हातातून सोडवेल. आपल्या हातातून सोडवेल. हे म्हणायला पण डेअरिंग लागतं. हालेलुया. भट्टीतनं सोडविल, अजून आपल्या हातातून सोडवेल. आता विचार करा, राजाला असं म्हटल्यावर राजाला किती राग येणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, कोणत्याही व्यक्तीच्या हाती तुम्ही सापडणार नाही, कशी भीती बाळगूच नका. हालेलुया. भट्टीतनं तो सोडवेल, अजून आपल्या हातातून सोडवेल. राजाच्या जगात सगळेच राजे आहेत. तुम्ही तुमच्या मनाचे राजे आहात, तुम्हाला तुमचं सत्ता चालवायची, तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला वागायचं. पण बायबल सांगतं त्यानं भीती बाळगली नाही. तो म्हटला, राजे महाराज तुमच्या हातातून सोडवायला कोण समर्थ आहे. ज्या देवाची आम्ही उपासना करतो. तुमच्या घरात पण असं वातावरण असेल, जिथं तुम्ही काम करता तो आणि त्या बॉसच्या हातामधनं पण देव तुम्हाला बाहेर सोडवणार आहे. हालेलुया. काय तुम्हाला देव फक्त चर्चमध्ये येऊन म्हणतो हात वर करा, आराधना करा, नाही. तो जाताना तो भिवू नको, याच्या हातातनं, राजाच्या हातातून सोडवायला समर्थ आहे. आमेन. अधिकाऱ्याचा प्रश्न डोक्यात घेऊच नका, कोण अधिकारी आहे. अहो आमचा देव राजांचा राजा आहे. आमेन. राजांचा राजा म्हणजे सगळ्यात मोठा बॉस तो आहे. हालेलुया. मग तो तिथं खालच्या बॉसला सांगत असतो. मी तुम्हाला सांगितलं नाही का, एका बहिणीने सांगितलं, त्यांना सांगितलं तुमची पुढच्या आठवड्यात नोकरी जाणार आहे. आणि ती बिचारी रेग्युलर चर्चला आपल्या दशांश पाठवणारी बहीण आहे, बॉम्बेवरून. ती मला रेग्युलर दशांश, असे खूप लोक आहेत की जे बिचारे कुठून कुठून मला दशांश पाठवतात. ते म्हणतात मिनिस्ट्रीसाठी तुम्हाला राहू द्या, बऱ्याच ठिकाणी जाता, आम्ही पोचत नाही, परंतु तुम्ही वचन पोचवता आणि तुमचं वचन आम्हाला ऐकायला मिळतं. आणि एवढं भारी वचन ऐकायला मिळतं की जे आम्हाला जगण्यासाठी फोर्स निर्माण करतं. मग ते पाठवतात लोक, खूप लोक दशांश पाठवतात की चला तुम्हाला राहू द्या म्हणून. पण हे करत असताना त्या बहिणीनं सांगितलं की नाही, त्या बॉसने सांगितलं आता या महिन्यात तुझी नोकरी जाणार आहे. गेली ड्युटीवरती, आठवड्यानंतर पण ड्युटीवर होती, महिन्यानंतर पण ड्युटीवरती होती. सोडवायला समर्थ तो आहे. हालेलुया. घाबरून तिथं बसायचं नाही. पुढे वाचा. ते कसेही असो, कसेही असो, पण महाराज महाराज हे आपण पक्के समजा आपण पक्के समजा की आम्ही आपल्या दैवतांची आम्ही आपल्या दैवतांची उपासना करणार हा, नाही. पुढे. आणि आपण स्थापिलेल्या स्थापिलेल्या सुवर्णमूर्तीला सुवर्णमूर्तीला दंडवत घालणार नाही. हा, हे ऐकून हे ऐकून नबुकदनेसर संतापला. संतापला. आता राजा, संतापला. हा पुढे बघा अजून, शद्रक, मेषक शद्रक, मेषक व अबेदनगो व अबेदनगो यांच्या संबंधाने यांच्या संबंधानं त्याची मुद्रा पालटली. आता त्याचा चेहरा लालबुंद झाला. पुढे, आणि त्याने आणि त्यानं आज्ञा केली की आज्ञा केली की भट्टी भट्टी नेहमीपेक्षा नेहमीपेक्षा 7 पट. बघा किती रागाला आला तो, नेहमीपेक्षा 7 पट रागाला आला. हे तुमच्या बाबतीत असंच घडतं, प्रसंग असेच येणार. नेहमीपेक्षा जास्त तुमच्या वेदना, जास्त तुमचा त्रास, जास्त तुम्हाला भट्टी. ऐका, सामान्य लोकांपेक्षा तुमची भट्टी जास्त असेल ना, समजायचं मला भीती दाखवण्यासाठी ही भट्टी आहे. पण ज्यावेळेस तुम्ही त्या वचनाकडे जाल, 26 पासून 30 पर्यंतची वचनं वाचा बरं. 26 आणि 26 राजाची मुद्रा पालटली, राजा रागवला, 7 पट नेहमीपेक्षा 7 पट भट्टी तापवली. आता 26 आणि 30 वचनामध्ये वाचा बरं. हा, अहो शद्रक, मेषक आहो, आधी काय म्हटलं, अरे शद्र यांना ज्यांच्यासाठी 7 पट भट्टी, नेहमीच्या भट्टीपेक्षा 7 पट. आता काय डायलॉग मारला त्यांनी, अहो शद्रक, आहो शद्रक, मेषक मेषक व अबेदनगो व अबेदनगो परात्पर देवाचे सेवक हो, परात्पर देवाचे सेवक हो, अग्नीतून बाहेर या. अग्नीतून बाहेर या. काय बागेतनं बाहेर आहे काय. 7 पट ताट, नेहमीपेक्षा किती पट, 7 पट. आणि तो म्हणतो अग्नीतून बाहेर या. का अग्नीतनं बाहेर या. तो म्हटलं मी टाकलं आतमध्ये त्यांना. ते बागेत फिरल्यासारखं फिरायला लागलेत. लक्षात ठेवा, भट्टीमध्ये टाकणारे लोक ज्यास तुम्हाला भट्टीमध्ये पाहतील ना, नॉर्मल राहा. हालेलुया. नॉर्मल, बंधनं घेऊन राहू नका, हालेलुया. कारण तीच तुमची साक्ष असणार आहे.
हालेलुया टाकताना ते तुम्हाला भट्टीत टाकतील, पण भट्टीमध्ये तुम्ही मोकळेपणानं फिराल, हालेलुया त्यास तेच लोक तुमचा सन्मान करतील. आमेन डर के आगे जीत आहे. हालेलुया. पुढं वाचा बरं, कारण येण करू वाटत नाही मला त्याच्याशिवाय. मग नबुकदनेस्सर हा, नुसतं तेवढंच नाही म्हटलं. मग नबुकदनेस्सर त्या दगदगीत अग्नीच्या हा. भट्टीच्या दारानजीक येऊन म्हणाला, हा. अहो शद्रक, अहो सिस्टर, अहो ब्रदर, नाही का आधी म्हणले असेल ती बाई, ही बाई, तो ब्रदर, हा ब्रदर. आता काय म्हणले? अहो शद्रक, मेशक व अबेदनगो, परात्पर देवाचे सेवक हो, परात्पर देवाचे सेवक हो, अग्नीतून बाहेर या. अग्नीतून बाहेर या. तेव्हा शद्रक, मेशक आता त्याच्या पलीकडं सुंदर आहे, त्याच्या पुढे हा शद्रक, मेशक व अबेदनगो अग्नीतून बाहेर आले अग्नीतून बाहेर आले. आणि राजप्रतिनिधी, नायक, अधिपती, सरदार व राजमंत्री राजमंत्री जे तेथे जमले होते त्यांनी या पुरुषास पाहिलं. तो त्यांच्या शरीरावर अग्नीचा परिणाम झाला नव्हता. त्यांच्या डोक्याचा एक केसही होरपळला नव्हता. त्यांच्या पायमोजांना काही झालं नव्हतं. आणि अग्नीचा गंध म्हणजे वास. बिर्याणी करपल्यावर वास येतो ना, तसं अग्नीत टाकल्यावर त्याचा वास पण नव्हता. पुढे त्यास लागला नाही. तेव्हा नबुकदनेस्सर म्हणाला, आता नबुकदनेस्सर काय म्हणतो? शद्रक, मेशक व अबेदनगो यांनी आपल्या देवावर भाव ठेवला. राजाचा शब्द मोडला. आपल्या देवाखेरीज अन्य देवाची सेवा. हो, राजाच म्हटला आधी त्याच्या शब्दाला किंमत होती, पण जीवन असं जगलं पाहिजे ना, राजाच्या शब्दाची भीती बाळगण्यापेक्षा देवाच्या शब्दाची भीती बाळगा. राजाच्या शब्दाची भीती तुम्हाला जास्तीत जास्त भट्टीमध्ये टाकेल, पण तुमच्या देवाची भीती जर तुम्ही बाळगाल ना, तर देव राजाच्या भट्टीला पण शांत करणार आहे. आणि राजाला बोलायला लावणार का? तुम्ही खरे देवाचे सेवक आहात. साक्ष ही घडली पाहिजे. आता राजाने अजून काय त्यांना बक्षीस दिलं बघा बरं. राजाचा शब्द मोडला. आपल्या देवाखेरीज अन्य देवाची सेवा व उपासना करावयाची नाही. म्हणून त्यांनी आपले देह अर्पिले. त्यास त्यांच्या देवानं आपला देवदूत पाठवून सोडवला आहे. त्याचा धन्यवाद असो. याकरिता मी फरमावितो की सर्व लोक प्रत्येक राष्ट्रांचे व प्रत्येक भाषा बोलणारे लोक यापैकी जे कोणी शद्रक, मेशक व अबेदनगो यांच्या देवाविरुद्ध काही बोलतील त्यांचे तुकडे करण्यात येईल. त्यांच्या घराचे उकिरडे करण्यात येतील. काय बोनस आहे बघा, घराचे उकिरडे करण्यात येतील. कारण अशा प्रकारे सोडविण्यास समर्थ दुसरा कोणीच देव नाही. आधी त्याचा डायलॉग काय होता? या भट्टीतनं कोण सोडवणार आहे? कोणता देव तुला सोडेल? आता काय डायलॉग आहे? अशा प्रकारे सोडविण्यास. लक्षात ठेवा, तुमची भट्टी जेवढी जास्त तेवढी तुमची टेस्टमनी मोठी बर का. आमेन. आणि बोनस काय पुढं? आता नंतर राजानं शद्रक, मेशक व अबेदनगो यास बाबेल परगण्यात मोठ्या हुद्द्यास चढविले. डर के आगे जीत है. आधी भट्टीत पडले, आता राजा काय म्हणतो? यांचं प्रमोशन करा. हालेलुया. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा भीती येते ना, तर प्रमोशन घेऊन येत असते. हालेलुया. बढती हालेलुया. भीती येत असती ना, त्या सुरुवातीला अपमान असतो, पण भीतीवर विजय मिळवल्यावर सन्मान असतो. आमेन. अपमान होणारच आहे, राजा बोलणारच आहे. म्हणून अपमान होणार म्हणून राजाकडे न जाणं हे पण चुकीचं आहे. नाही तर राजा माझा अपमान करेल. अरे राजा अपमान करणार आहे, राजासमोर तुझी टेस्टमनी दिसली पाहिजे ना. तू गेला तिथे सामोरा राजानं पाहिलं या भट्टीमध्ये पण याला काही झालं नाही, याच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही, चेहरा पण नाही. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही भट्टीमध्ये असताना चेहरे पण तसेच ठेवा. कधी कधी भट्टीमध्ये चेहरे फुकते. जळलेला माणूस फुकतो का नाही? जळलेला माणूस
तुम्ही भट्टीमध्ये पडला तर त्याचं काहीच दिसू देऊ नका. हालेलुया. बॉडीवरती, शरीरावरती कुठल्याही प्रकारचा, असंच वाचलं ना, परिणाम झालेला नव्हता. तुम्हाला कुठलाच परिणाम दिसू देऊ नका. कोणी तुम्हाला भट्टीमध्ये टाकलं तर तुमचा चेहरा, केस उभे राहू देऊ नका. रागाने उभे राहतात नाही. अहो आमच्या अंगावर शहारे आले भीतीने, नाही का, कधी केस उभे राहतात रागा, आणि जास्त रागवल्यावर पण ते केस उभे राहतात. जेव्हा तुम्ही भट्टीमध्ये जाता, त्या भट्टीमध्ये जाताना शांतपणे जा. हालेलुया. कितीही तीव्रतेची भट्टी असली, एंड करेल जाता जाता. या भट्टीनंतर मोठा विजय तुमचा असणार आहे. आमेन. मोठा बरं का, आमेन. प्रमोशन. हालेलुया. म्हणून रोज भीतीनं तुम्हाला दस्तक दिल्याबरोबर प्रमोशनचा विचार करायचा. आमेन. सकाळी उठल्यावर भीती आले, भीतीने टकटक केलं, थोड्या लगेच भीतीमध्ये जाऊन एकदम ठसका, दुसरं अरे प्रमोशन, हालेलुया. काहीतरी चांगलं घडणार आहे आज. हालेलुया. कामाच्या ठिकाणी कोणतरी तुम्हाला रागवलं, बोललं, सस्पेंड करणार आहे म्हणून सांगितलं, दुसऱ्या क्षणाला म्हटलं पाहिजे नोकरी जाणार नाही, प्रमोशन होणार आहे. हालेलुया. प्रमोशन होणार आहे. अहो असा विचार करा, हालेलुया. डर के आगे जीत है. आमेन. भीतीनंतर विजय तुमचा आहे. टाळ्या वाजवू का प्रभूला धन्यवाद देऊ. लक्षात ठेवा, देवाच्या लोकांनी भीतीदायक जीवन जगायचं नाही, विजयाचं जीवन जगायचं. आमेन. हा? आमेन. विजय बर का. हालेलुया. घरी गेल्यावर सगळे डॉक्टरचे रिपोर्ट्स फाडून टाका, हालेलुया. क्लेम करून टाका. तर गेल्यावर तुम्ही म्हणायचं आता माझी प्रकृती एकदम चांगली दट्टी कट्टी होणार. हालेलुया. कधी कधी मला लोक भेटल्यावर म्हणतात जरा वीक दिसायला लागलाय, मग मला वाटतं आता मी जाड होणार. आणि मग अचानक परत भेटल्यावर नाही जरा जास्त, अरे राहू तरी कसा, अशक्त झाला तर अशक्त, जाड झाला तर जाड, कसं राहायचं. कोणाचं काही ऐकू ना, कोणी तुम्हाला म्हणलं लोक उगाच हे तुमचे डोळे जरा खोल गेलेत, उतरा आणि पोहत बसा आतमध्ये. काय करता ह्या खोल डोळ्यामध्ये, का पाणी भरतात? तुमचं नळ सोडा आणि पाणी भरा त्याच्यामध्ये. काय कुणाचं काय ऐकायचं नाही. डोळे खोल गेले, असंच झालं तसंच झालं, तुम्ही वीक दिसायला लागला आणि तुम्हाला आजारी असल्या नाही. हो ऐकू नका, तुम्ही आजारी नाही, प्रभू मध्ये तुम्ही विजयी आहात. भीती बाळगू नका. प्रभूनं तुम्हाला दिलेलं जीवन एकदम सुंदर आहे. आमेन. एकदम सुंदर आहे. आमेन. एकदम सुंदर है. आमेन. डर के आगे जीत है. हालेलुया. डर के आगे जीत है. डर के आगे जीत है. आता बाहेर जाता पारो तुम्हाला दिसतो तो परत तुम्हाला कायमचा दिसणार आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टींवर तुमचा विश्वास तुझ्या लोकांना तुझ्या स्वाधीन करत आहे. आम्ही आमच्या देवाचं विश्वासानं युद्ध जिंकणार आहोत. आमच्या वतीनं तो लढत आहे आणि म्हणून सर्व शक्ती मानतो. त्याच विश्वासाने आम्ही बाहेर पडणार आहोत. लोक आज पुष्कळ गल्ल्या घेऊन संगते राहिले, परंतु जाताना हरलेला मेलेला गल्ल्यात परत येतील. त्यावेळेस त्या समस्या त्यांच्याकडे नसणार आहे, तर त्यांच्याकडे विजयाचं गडी नसणार, विजयाचं सूत्र असणार. तांबड्या समुद्रानंतर मिरियमनं जसं डव वाचून नृत्य केलं, प्रभू तसं पुढच्या वेळेस येताना नाचत नाचत ते तुझ्या घराकडे येतील आणि सांगतील यहोवा देवानं मला विजय दिला. प्रभू तुझ्या संपूर्ण चालूपणाबद्दल तुला धन्यवाद देतो. जेवढ्यांपर्यंत ते वचन जाईल अशा सगळ्यांमध्ये तुझं वचन पेरलं जाऊ दे आणि भीतीपासून त्यांची सुटका होते. असं भय फक्त देवाविषयीचं त्यांच्यात निर्माण होते. ना समस्येचं भय, ना आर्थिक प्रश्नांचं भय, ना आजारपणाचं भय, ना फारोचं भय, ना तांबड्या समुद्राचं भय, कुठल्याच प्रश्नाचं भय त्यांच्याकडे असू नये. विश्वास ठेवण्यासाठी त्यांना बापू प्रभूजी या संदेशानं हजारो लोकांच्या जीवनामध्ये बदल होतो. हजारो तरुण देवाच्या मार्गामध्ये येते. त्यांच्यातली निराशा जाऊ दे प्रभूजी, भविष्याची चिंता निघून जाऊ दे आणि प्रभूमध्ये बलवान होण्यासाठी त्यांना कृपा करा. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करायला येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणतोय. आता देवाची कृती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सर्व काळ